त्याने सर्व अवध नगरीच्या साधकांच्या संगतीमध्ये रामकृष्ण हरी बाबा, आम्ही वनवासाला पाठवलत आणि तमसा मातीच्या तीरावर सर्वचे सर्व अवध निवासी माझ्या रामप्रभू परत येतील या आशेने त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना माहिती होतं थोडा दिवसाचा राग असतो, काही क्षणाचा राग असतो, कारण बरेच लोक राग भरतात पण ते राग भरल्यानंतर काही काही फार काळ थोडी ना गायब राहतात. त्यांचा राग क्षणिक आहे. संसारिक लोकांचं जीवनच मात्र डुप्लिकेट आहे, दाखवणार आहे. रामप्रभू त्यातले नव्हते, पण शेवटी संसारिक जीव जे होते त्या प्रत्येकाला असं वाटत होतं की रामप्रभू परत येतील. पण रामप्रभू मुळात परत आलेही असते, पण त्यांचं खरं हितच मुळात वनामध्ये होतं किंवा जगताचं कल्याणच वनातून करायचं होतं. आणि या अनुषंगाने माझे रामप्रभू परत आले नाहीत. आस लावून बसलेले आहेत, हे भांडण आहेत, वाद आहेत, काही क्षणाचा राग आहे, परत येऊन जातील. कारण संसारिक लोक अशीच करतात, संसारिक लोक परतच येतात. एक म्हातारं रोज बुडीसोबत भांडायचं, रोज भांडायचं, रोज भांडायचं, रोज भांडण झालं तर लगेच बुडा धमकी द्यायचा, याच्यापेक्षा तुम्ही निघूनच जातो, ह्याच्यापेक्षा तुम्ही निघूनच जातो. आणि ते बुडी, ते लेकरं नेहमी म्हणत कुठे नका जाऊ, कुठे नका जाऊ. बुड्याला वाटे हे मोठं शस्त्र आहे लेकाचं, मोठं शस्त्र आहे. अरे मोठं शस्त्र असल्यामुळे मग ते सगळे विनवणी करायची की नाही जायचं, नाही जायचं नाही. बुडा भांडण झालं की तेच सांगायचं. शेवटी एक दिवस बुडीचाही पारा चढला, जा म्हणे निघून. जा म्हटलं, बुड्यानं थैली धरली, निघून गेला. निघून गेल्यानंतर जाऊन जाऊन कुठपर्यंत, सळल्याची धाव, सळल्याची धाव. खूप ते शेतात गेलं, शेतात थांबलं. शेतात थांबल्यानंतर म्हैसीनं त्याला पाहिलं, म्हशीनं त्याला पाहता बरोबर तिनं ते हंबरडा फोडला, आवाज केला. आणि तिनं जसा आवाज केला लगेच म्हणे, हो माय तुला मै काळजी आहे, काळजी करू नको. म्हटलं काय करायचं, काहीच नाही. म्हैस घरीच अशी संध्याकाळी चरून निघालीत ना, त्यानं लागे स्वतःच त्या म्हशीचं शेपूट धरलं आणि तिला म्हणायला लागला, अगं अगं म्हशी मला कुठं नेशी, अगं अगं म्हशी मला कुठं नेशी. आलं घरी. बुडवणे का घरी निघून गेलते ना, निघूनच गेलो होतो म्हणे, मी तर येणारही नव्हतो, पण या म्हशीनं आणलं. मी तर तिला लय वेळा विचारलं, अगं अगं म्हशी मला कुठं नेशी. आम्ही संसारिक लोक लगेच निघून येतो, आम्हाला ना आवरतच नाही ते. आम्ही संसारिक जीव असल्यामुळे अवध नगरीतल्या लोकांना सुद्धा तीच आस होती, रामप्रभू परत येतील. पण रामप्रभू परत येण्याचा विशेष सोडून द्या. रात्रीच्या वेळेला पहाटे 3 वाजता माझे रामप्रभू उठतायत आणि रामप्रभू उठून खऱ्या अर्थाने सुमंतजी जे प्रधान आहेत त्या प्रधानांना उठवतात आणि सांगतात, सुमंताजी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काय प्रभू, काय झालं, तेवढ्या लवकर उठलात तुम्ही? काही नाही म्हटले, सुमंताजी सगळी अवध नगरी आमच्या सोबत आलेली आहेत, आमच्या मागे आलेली आहेत आणि यांना आस आहेत की मी परत आलो पाहिजेत. पण आपला राजधर्म, आपला शिष्टाचार, आपली रघुकुलाची रीत काय सांगतेत, आपला प्राण गेला तरी चालेल पण आपण वचनाची पूर्तता केली पाहिजे, ही आपल्या रघुकुलाची रीत आहे प्रधानजी. तुम्हाला याची जाणीव आहे? म्हटलं हा प्रभू, या जाणीवेची आम्हाला प्रतीती आणायची असेल ना, तर ती प्रचिती आणण्यासाठी आम्ही वनात गेलं पाहिजे. पण आम्हाला हे माहिती आहे, आम्ही जर या ठिकाणी जनक अवधनगरीतल्या लोकांच्या समोर निघून जातो तर ते लोक दुःख व्यक्त करतील. आणि म्हणून तुम्ही आला, मी सांगतोय तसं करा. आम्ही आता तिघही या ठिकाणी वनात निघून जातो, तमसाच्या पलीकडे जातो. तुम्ही मात्र रथ हा अयोध्येच्या दिशेने फिरवा, त्या दिशेने चालले जा. सुमंताजीने ज्या वेळेला हे शब्द ऐकले, धाय मोकलून रडतायत सुमंताजी. पण रामप्रभूची आज्ञा आहे, स्नेह त्यांच्यावर अनंत दडलेलं असल्यामुळे सुमंतजी भगवान परमात्म्याच्या म्हटल्याने ऐकतात. आणि ज्या वेळेला सूर्योदय होतो आणि सगळेचे सगळे लोक पाहतात, त्यावेळेला त्यांना आधी तर घोडे आणि रथाचे जे चाक आहेत ते परत जाताना दिसतात. त्यांना अतिहर्ष होतो. ते म्हणतात, वा वा, रामप्रभूंचा राग शांत झाला. रामप्रभू घराकडे गेले
सगळे अगदी आनंदाने प्रफुल्लित झाले आणि सगळे अयोध्या नगरीच्या दिशेने जातात. तेवढ्यात एका अवध नगरीतील नगरवासाचा आवाज आला, अरे ऐका, घोड्यांच्या टापा जरी आम्हाला अयोध्येच्या दिशेने जाताना दिसल्यात ना, तरी सुद्धा पाऊल खुणा मात्र तमसाच्या पलीकडून जात आहेत. 6 पाऊल खुणा वेगवेगळ्या दिसून राहिल्यात. आणि ही जी कोमल असलेली पाऊल खून आहे ना, हे 100% माझ्या प्रभूची आहे. आणि त्याही पेक्षा नाजूक असलेली ही माझ्या माता सीतेची आहे. आम्हाला ओळखू येते आपले प्रभू आपल्याला सोडून दूर चालले आहेत. हे शब्द ज्या वेळेला रामाच्या विरहामध्ये अवध नगरीतले लोक श्रवण करतात ना, त्यावेळापासून ते शपथ घेतात. शपथ, 14 वर्ष आम्ही राम प्रभू जे जीवन जगतात तेच जीवन आम्ही जगू. काय करतील रे प्रभू, काय करतील? ते म्हटले काही नाही, त्यांना कुटिया बांधून राहावं लागणार आहे. कुटिया बांधून आम्ही सुद्धा महलामध्ये प्रवेश करणार नाही, आम्ही सुद्धा कुटिया बांधूत. रामप्रभू कुठं झोपणार आहेत? गवताच्या शय्येवर. आम्ही सुद्धा गवताच्या शय्येवर झोपणार. 14 वर्ष अयोध्येमध्ये एकही नवीन बाळ जन्माला आला नाही, एकही वासरू जन्माला आलं नाही, एकाही घरामध्ये आनंदाचा सोहळा कोणी साजरा केला नाही. अयोध्येतल्या नगरीतल्या लोकांचं हे माझ्या रामप्रभूच्या विषयी असलेलं प्रेम होतं. रामच नाही तर आमचं तरी काय काम, असा विचार त्या ठिकाणी करतायत. माझे रामप्रभू सुद्धा 14 वर्ष त्या ठिकाणी शिजवलेलं अन्न खात नाहीत. त्या ठिकाणची माझे भगवान शरयू नदी पार करतायत. आणि शरयू नदी पार केल्यानंतर खऱ्या अर्थाने पुढे निषाद राज जी दिसतात. निषाद राजला ज्या वेळेला माझे रामप्रभू दिसलेत ना, रामप्रभूला पाहता बरोबर निषाद राज एवढे आनंदित होतात. सांगतात प्रभू, त्यांना सर्व वृत्तांत सांगून देतात. आणि तो वृत्तांत ज्या वेळेला सांगितलात ना, त्यावेळेला निषाद राज म्हणतात, महाराज प्रभू तुमची जर इच्छाच आहे, मग इकडं तिकडं राहण्यापेक्षा आमच्या शृंगवेरपूरमध्ये तुम्ही का राहत नाही? शृंगवेरपूरमध्ये का राहत नाहीत? त्यामुळे माझे रामप्रभू मात्र त्यांना सांगतात, मला राहायला काही हरकत नाही, पण मी ज्या प्रभूच्या वचनामध्ये बांधित आहे, त्या प्रभूच्या वचनाचा मला सांभाळ करायचा आहे, त्यासाठी मी शृंगवेरपूरमध्ये नाही येऊ शकत. आणि म्हणून एका विशाल वृक्षाच्या खाली रामप्रभूला बसवल्या जातं. त्याच ठिकाणी काही फळं आणलीत आणि ते माझे प्रभूला फळं खायला लावतात. हे निषादराज कोण होते? तुम्ही 2 वर्ष शिवमहापुराण कथा श्रवण केलीत. तेच निषादराज आहेत. मी आज रामचरितमानस श्रवण करत असताना याच्यात सुद्धा गुरु दुह असा शब्द वापरला गेला आहे. गृह असा शब्द वापरला गेलेला आहे. तोच गृह जो होता तो खऱ्या अर्थाने शिवमहापुराण कथेमध्ये मी जी शेवटची शिवरात्रीची कथा सांगत असतो, त्या हरणीची आणि कथेमध्ये तो भिल्ल बाबा त्या हरणीला मारण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याकडून शिवजीची पूजा होते. तोच गुरुद्रुह या जन्मामध्ये निषाद राज बनतो. आणि खऱ्या अर्थाने रामप्रभूचं त्याला दर्शन घडणार, हा त्या ठिकाणी त्याला शिवजीने आशीर्वाद दिला होता. आज त्या वचनाची, त्या आशीर्वादाची पूर्तता होते, त्या आशीर्वादाची पूर्तता होते. आणि मग निषाद राजांच्या सोबत संगतीमध्ये प्रवास करून निषाद राज कुठं गेलं पाहिजेत म्हणून सांगतात. अशा वेळेला त्यांचे 4 सैनिक त्यांना गंगा किनाऱ्यापर्यंत त्यांना सोडून देण्याचं काम करतात. आणि गंगा किनाऱ्यापाशी ज्या वेळेला सोडून द्यायला लागतात ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने तिथं आवाज द्यायचा आहे, आवाज देता येत. आता रामप्रभू सांगतात, लखन तू आवाज दिला पाहिजेत. आणि मग आवाज दिला पाहिजेत म्हणून आता लखनजीचा आवाज म्हणजे भारदस्त आवाज आहे. लखनजी आवाज देत आहेत, केवट, ए केवट, केवट. नदीच्या काठावर आहे, नदी पार पडून जायचं आहे, गंगा माता पार करून जायचं. आणि त्या गंगा माता पार करून जाण्याच्या वेळेला केवटाला आवाज द्यावा. आता त्या केवटाची अवस्था सुद्धा फार छान आहे. एका झाडाला एक पाय जमिनीला टेकवलेला आहे, ठेवलेला आहे, त्याच्यावर दुसरा गुडघ्यावर पाय ठेवलेला आहे, एक हात छान पद्धतीने आपल्या डोक्यावर ठेवलेला आहे. अशा मस्त ध्यानस्थ मुद्रेमध्ये झोपलेले असताना त्या ठिकाणी केवटच्या कानावर आवाज आला. लखनजी पुन्हा आवाज देतात, केवट.
त्यावेळेला केवट म्हणतात, कोण आहे, कोण आहे म्हणता बरोबर लगेच त्यांनी डोक्यावरचा हात काढावा आणि हात काढल्यानंतर खऱ्या अर्थाने पाहतोय राम प्रभू आहेत, लखनजी आहेत, माता सीता सोबत दिसतेत. विचारलं कोण आहात, त्यावेळेला सांगतायत राम प्रभू मी दशरथ नंदन राम, हा माझा अनुज लक्ष्मण आणि माझी पत्नी सीता. हे तिन्ही शब्द ज्या वेळेला ऐकलेत ना, अगदी अश्रूचा पूर डोळ्यामध्ये येतो. प्रभू प्रत्यक्ष तुम्ही आज माझ्या जवळ आलेत, माझ्या जवळ आलेत प्रभू, काय बड भागी मी, काय मोठं भाग्य माझं आज उदयाला आलं की तुमच्या सारख्याने माझ्या सारख्याला आवाज द्यावा. लहाने मोठ्याची हाजी हाजी तर कधी करतात, पण मोठा ज्या वेळेला लहान्यांना सन्मान देत असतो ना, त्यावेळेला प्रेम काही वेगळं निर्माण होत असतं. म्हणून आपण आपल्यापेक्षा मोठ्याला किंमत दिल्यापेक्षा कधीतरी लहान्याला किंमत दिली पाहिजे. मोठे तरी एखाद्या वेळेला विरोध करतील, पण लहान्यांना तुम्ही किंमत दिलीत ना की ते नेहमी त्या ठिकाणी प्रेमच देत असतात, प्रेमच देत असतात. केवट म्हणतो प्रभू काय आहे, रामप्रभू म्हणतात केवट मला नदी पार करून जायचंय, नदी पार करून जायचं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. रामप्रभू केवटला नदी पार करून जायचं म्हणतायत. कधीतरी विचार केला पाहिजे, ज्या प्रभूने 3 पायामध्ये म्हणजे 2च पायामध्ये अख्खं ब्रह्मांड काबीज केलं होतं बलीच्या जवळ, ज्याने यशोदा मैयाला अख्खं अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, याने त्याचं स्वरूप दाखवलं होतं, ज्याने अर्जुनाला खऱ्या अर्थाने रणांगणामध्ये विश्वरूप दर्शन योग घडून दाखवलं होतं, असा भगवान परमात्म्याला जो विश्व काबीज 2 पायात करू शकतो, त्याला गंगा नदी पार करून जायला वेळ किती लागला असता, किती वेळ लागला असता त्याला. पण तरी सुद्धा तो भगवान परमात्मा भक्ताची भक्ती पाहून, अधीनता पाहून आणि त्याला स्नेह देण्यासाठी, त्याचा उद्धार करण्यासाठी भगवान परमात्म्याने माणूस रूप धारण केलेली ही लीला आहे, ही लीला आहे. आणि त्याच्यासाठी त्याला म्हणतात, प्रभू म्हणतायत मला पार करून देत. आता ही नदी पार करून दे म्हटल्याबरोबर लगेच त्या ठिकाणी तो म्हणायला लागला, वा जी वा, हे तर खूपच झालं. तारना आता है लेकिन तैरना नहीं. हे प्रभु ये क्या बात हुई? आप तो हमने आपका नाम सुना है और हमने आपके बारे में सोचा था, देखा था या फिर सुना था कि आप तो तारनहारी हो, आप तो तारनहारी हो. और प्रभु आप तारनहारी होकर आपको नदी में तैरना नहीं आता, हमारा सहारा लेना पड़ रहा है. प्रभू म्हणतात, अरे हे सगळं बरोबर आहे. तेवढाच लखन बोलले, जास्त गप्पा नको झोडू म्हणे, तुला सांगितलं तेवढं कर म्हटलं, नावेत बसवून दे ना. तो म्हणे तू नको बोलू, तू नको बोलू मध्ये. 2 मोठे माणसं बोलून राहिलेत ना. लखनला राग आला, पण दादा म्हणे थांब, बोलू नको. प्रभू माझं खूप भाग्य आहे, तुम्ही माझ्या नावेत बसून राहिलात, पण मी काही तुम्हाला माझ्या नावे बसू देणार नाही. का नावेत बसू देणार नाही म्हटले, त्याचं कारण काय ते तरी सांगा. ते म्हटलेत, महाराज मला हे सगळं माहिती आहे, तुमच्या नावेमध्ये जर आम्ही तुम्हाला माझ्या नावेमध्ये बसू दिलं तर काय होईल माहिती आहे का? ऐसा कहते हैं सब लोग कि जादू भरे पद रज है तुम्हारे, इस पद रज का स्पर्श हुआ तुम मौन शिला बने सुंदर नारे. नारी का कठिन पालन कैसे पालूंगा मैं 2 नारी, कैसे पालूंगा मैं 2 नारी,
कैसे पालूंगा मैं दोनों रे. केवट म्हणतो प्रभू तुम्हाला मी नावेत बसू देत नाही. म्हटले का? मी महिमेमुळे तुमच्या पायाची माती लागली तर दगडाची नारी झाली. प्रभू तुम्ही माझ्या नावेत शिरलात आणि त्या नावेमध्ये शिरताना तुमच्या पायाची माती जर त्या नावेला लागली तर त्याची स्त्री होईल, त्याची स्त्री होईल. घरची एक आणि हे एकच तर सांभाळणं कठीण आहे. हे कशी सांभाळायची? हा माझ्याच्यानं ते कठीण आहे. मी 2-2 बायका नारी सांभाळू शकत नाही. म्हटले मग एकच करतो. म्हटले काय? मला तुमचे पाय धुऊ द्या. लखन म्हटले दादा तू आवरून राहिला पण हा जास्त करून राहिला. मला तू फक्त मोकळं सोडलेला मारूनच टाकतो. तू केवट म्हणे ओ लखनजी मारताय? मार पाहून घेऊ. मार म्हटले पाहून घेऊ. माझ्यासारखा भाग्यवान मीच. मी मेलो तो फायदा माझाच. लखन म्हणत हा गेला का डोक्यात? कुठला फायदा आहे म्हणे तुझा मेला तर? केवट सांगतात लखनजी मला बिनफिकर मारा, मी घाबरत नाही. म्हटले माझा खूप मोठा फायदा आहे. म्हटले पहिला फायदा रामाच्या प्रभू रामाच्या भावाच्या हातून मरण. पहिला फायदा लक्ष्मणाच्या हातून मरण. पहिला फायदा आहे माझा. दुसरा फायदा सांगतात गंगेच्या काठावर मरण. गंगेच्या काठावर मरण आहे. तिसरं भगवंताच्या समोर मरण. तिसरा फायदा आहे माझा. मार पाहून घेऊ. ज्या वेळेला मी मरेल माझा चौथा फायदा माझा मी मेल्यानंतर माझा परिवार रडेल आणि प्रभू अश्रू पुसतील. हा माझ्या घरचा चौथा फायदा आहे. पाचवा फायदा भगवान परमात्मा स्वतः प्रेत यात्रेमध्ये हजर राहतील. सहावा फायदा 13वं होईपर्यंत भगवंताला इथंच थांबावं लागेल. मार मार. भगवान परमात्मा म्हणतात अरे लखन तो तुझ्यापेक्षा लय हुशार आहे रे, भांडू नको आता, त्याच्यासोबत भांडू नको. त्यावेळेला म्हटले केवट तू म्हणतोय हे सगळं बरोबर आहे पण तुला करायचं काय आहे? तो एकच म्हणतोच प्रभू जर एवढंच असेल ना मला फक्त तुमचे पाय धुवायचे आहेत. का? कारण तुमच्या पायाचा महिमा मी ऐकलाय. राम चरणों की महिमा सुनी है प्रभु, तेरे चरणों की महिमा सुनी है प्रभु, नावल कड़ी की मेरी पुरानी प्रभु. दोनों चरणों को आगे बढ़ा दीजिए, हम दोनों के भगवान सवर जाएंगे. चरणों को आगे बढ़ा दीजिए, हम दोनों के भगवान सवर जाएंगे. भटके किसन मुस्कुराने लगे, मुस्कुराने लगे, मुस्कुराने लगे, मुस्कुराने लगे. राम चरणों को, राम चरणों राम चरणों को. बात केवट की सुनकर मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे. दोनों चरणों को, दोनों चरणों को, दोनों चरणों को आगे बढ़ा दीजिए, हम दोनों के भगवान सवर जाएंगे. दोनों चरणों को आगे बढ़ा दीजिए, हम दोनों के भगवान सवर जाएंगे.
भगवान परमात्मा. वा वा, याला म्हणतात भक्तीचा आनंद. काय सांगा थोडी लागत असते प्रत्येक वेळी, ते अंगात मुरलं की आपोआप. दोनों चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों की भगवन सवर जाएगी. प्रभू तुमचे पाय पुढे करा, पाय पुढे करा. म्हणजे काय, पाय धुतो ते. बरं, पाय धुवायचे म्हटल्यानंतर मग एकट्यानं पूजा थोडी करायची असते, सपत्नीक करायची असते ना, सपत्नीक करायची असते. म्हटलं 2 मिनिटं उभे राहा, आलोच करून. लखन म्हणते टाइम होऊन राहिला, म्हणते होऊ द्या. हा, आता आज टाइमाच्या बद्दल बोलायचंच नाही. तो म्हणतोय तिकडे आलोच, म्हटले थांबा. पत्नीला आवाज देतो, लगेच धावत गेला घरी. गेल्या म्हणजे अगं चल लवकर. म्हटले काय झालं? आपल्याला पाय धुवायचे प्रभूचे पाय धुवायचे. काय करायचं म्हटले अगं घे ना, म्हटले काहीतरी पाणी पाय धुण्यासाठी काही पात्र घे. सगळ्या घरामध्ये पाहिलं, पात्रच नाही. पण तुम्हाला सांगू, केवटाच्या घरी पात्र नव्हतं, पण केवटाची पात्रता होती. तो म्हटले अगं दुसरं काहीच नाही. मग म्हटले आपल्या घरात काठवड आहे ना, काठवड ते घे ना. काठवड समजते का? काठवड आजी तुला समजत? काठवड तुला ऐकूच नाही येत. कोपर पाहिला काय? कोपर. आता कोपर असतो. पहिले लाकडाच्या त्या कोपरासारख्या खणामध्ये स्वयंपाक करायच्या बाया, कणिक मळायच्या, त्याला काठवट म्हणायचे. बरोबर, त्याला काठवट म्हणायचे. कोपर नव्हता त्यांच्या घरी पात्र नव्हतं, पण ते काठवट होते. ते म्हटले हेच घेऊन चाल, उलट आपला फायदा आहे याच्यात. आपण प्रभूचे पाय धुवायचे, आणि प्रभूचे पाय धुतल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याची माती या लाकडाच्या कोपऱ्यामध्ये, भेगांमध्ये शिरेल. आणि रोज आपण जे अन्न त्याच्यात मळूत ना, त्याच्यात प्रभूच्या पायाचे रजक्कण लागतील, आणि तो प्रसाद आपल्याला रोज सेवन करायला मिळेल. काठवट घे म्हटले. लगेच सपत्नीक त्या ठिकाणी प्रभूच्या जवळ आले, आणि प्रभूच्या जवळ आल्यानंतर त्या ठिकाणी केवट आता माझ्या प्रभूचे पाय धुण्यासाठी बसवतो. प्रभू सुद्धा अगदी आनंद. प्रभूला सगळी लीला माहिती होती, पण माझे प्रभू त्याला पाय धुवायला लावतात ना. एवढा मोठा गंगेचा प्रवाह असून सुद्धा केवट माझ्या प्रभूचे पाय पाण्यानं नाही धुवत. नैनन के जल से पग धुए. आपल्या अश्रूने प्रभू रामचंद्रजीचे चरण प्रक्षालन करतो, त्यांचे पाय धुतो, त्यांचे पाय स्वच्छ करतो. आता ते सगळे पाय स्वच्छ केल्यानंतर खऱ्या अर्थाने दोघांचा पाय प्रक्षालन झालेत, पूजन झालं. आता प्रभू म्हटलेत केवट आता नावेत बसू का नावेत? तो म्हटलेत नाही प्रभू थोडंसं बाकीच आहे. म्हटले काय? काहीच नाही म्हटलेत. मी तुमचे पाय धुतलेत ना, तुम्ही जर पुन्हा त्या ठिकाणी जमिनीवर पाय देसाल तर पुन्हा तुमच्या पायाला माती लागणार नाही काय? मग तसं नाही करायचं. म्हटले मग काय करतो तू आता काय इथं बिछाना टाकतोत का? म्हटले प्रभू माझ्या घरी मलाच तर बिछाना नाही, तुम्हाला कुठून टाकू? म्हटले मग माझ्याकडे काया आहे. म्हटले काया? कुठली काया? काहीच नाही. त्या ठिकाणी केवट प्रभूच्या पायापासून ते नावेपर्यंत सरळ उघडा झोपतो. प्रभूला सांगतो प्रभू आता तुम्ही माझ्या अंगावरून जा. का केलं केवटाने असं? त्याच्या मागचं कारण आहे. केवटाने हे लीला करायच्या मागे, कार्य करायच्या मागचा भाव इतका गोड आहे. केवट म्हणतो प्रभू मी तुमचे पाय धुतलेत, मी तुम्हाला कसं सतवलं होतं याचा अभिमान पुढे चालून माझ्या कुळातल्या लोकांना होईल. आम्ही रामाला वागवलं, आम्ही रामाला फिरवलं, आमच्या पूर्वजांनी म्हटलं त्याच पद्धतीने रामप्रभू करत होते याचा अहंकार आमचे पूर्वज बाळगतील. आणि याच्यासाठी आमचं भविष्य त्या ठिकाणी त्याचा अहंकार करू नये म्हणून प्रभू मला तुम्ही इथं झोपू द्या आणि मी झोपेल आणि त्याच्यावरून तुम्ही चालून जात. काय केवटाची भक्ती होती, काय केवटाची भक्ती. आम्हाला तर साधं दर्शन करायचं म्हटलं की
आता तरी इकडे तरी खेळापाड्यात चांगलं आहे की निदान साधू लोकांच्या महाराज लोकांच्या पायावर डोकं ठेवतात. शहराने गेले की असं दुरून भुलाबाई नमस्कारच आहे, अशा करतात. ते काय करतात, शाट लागते दिले. हा अरे दर्शनाचे पद्धती असतात ना काही. हा दर्शनाच्या पद्धती असतात. प्रत्येकाच्या दर्शनाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. हा ठीक आहे, धर्मशास्त्र म्हणतात स्त्रियांनी परपुरुषाचं दर्शन करू नये, पण साधू पुरुषाचं दर्शन करत असताना तुम्ही पदराचा आधार घेऊन करू शकता ना. आता पदर असला तर करी. हेही मोठं आहे. मुलींसाठी हा नियम लागू होत नाही, त्यांना दर्शन करता येतं. पण स्त्रियांना परपुरुषाचं दर्शन करताना त्यांनी पदराच्या आधाराने दर्शन घ्यावं, पण माथा टेकूनच घ्यावं लागतं. हा धर्मशास्त्राचा नियम आहे. ठीक आहे, व्याधी आहे, शरीराचे भाग वेगळा आहे. पद्धती असते ती. प्रभू त्याच्या ठिकाणी भाव विभोर होतात. आणि शेवटी आता केवटाने तेवढं म्हटलंच आहे म्हणून आता त्या ठिकाणी रामप्रभू नावेत चढण्याच्या आधी स्वतः चढत नाही. पहिले आधी त्या ठिकाणी माता जानकीला, माता सीतेला चढवतात, मग स्वतः चढतात, मग लखनजी चढतात. तुम्ही म्हणसान हे कशासाठी सांगायला लागते, एवढं काही सांगायची गरज होती का? हे सांगायची गरज याच्यासाठी आहे की काही लोक रामप्रभूच्या कथेला काल्पनिक म्हणतात आणि डोक्याला मान्य होत नाही. ते मान्य होत नाही. काय झालं, एक साधूबुवा असा बसचा प्रवास करत होते. आता बसमध्ये बसलेलं असताना, आता पूर्वी आम्हाला एस टीनं जावं लागत होतं. ते एस टीनं गेलं ना आमच्यासारखा कोणी धोत्र्या दिसला की लोकांना असं वाटायचं की बापरे, हे म्हणजे त्यांना असं वाटतं की निंदा करण्याचं माहोलच भेटलं आपल्याला. आता तो साधू महात्मा एस टीमध्ये बसलेला आहे आणि बसल्या बसल्या रिकामं काय करेल, त्याने रामचरित मानस काढलं, ते वाचन करतंय. त्या दुसऱ्याने एका जणाने त्याच्या शेजारी बसलेला उच्च शिक्षा विभूषित होता, जो स्वतःला खूप ज्ञानी समजत होता, तो म्हणायला लागला, ए साधू बुवा काय करून राहिले, काय करताय? म्हटले काय म्हणजे रामचरित कथा ऐकतोय. अरे काय वाचताय म्हणे तुम्ही भलके अभ्यास करावा, काही करावं, जीवन बर्बाद करून टाकलं. म्हटलं हे रामचरित, हे रामकथा ऐकून काय करता तुम्ही? काय मिळतं त्या रामकथेमध्ये? 15-20 मिनिटाचा प्रवास त्याचा त्या गावात बसल्यापासून ते 15-20 मिनिटाचा प्रवास सुरू झाला. 15-20 मिनिटानंतर त्याला काय झालं काय नाही, लगेच त्या कंडक्टरला म्हणाला, ओ साहेब गाडी थांबवा. म्हटलं काय झालं? अहो म्हटलं थांबवा पटकन. म्हटलं झालं काय? काहीच नाही. म्हटले बायको तेलदऱ्याच्या स्टँडवरच थांबली. बायको तेलदऱ्याच्या स्टँडवरून तू गाडीत पुढे 15-20 किलोमीटर थारच्या पुढे खापरखेळ फाट्यावर गाडी आली, तू म्हणतोय की आता बायको स्टँडवर राहिली. तो म्हटलं अहो मला लक्षच नाही राहिलं. ते महाराज बोलायला लागले, बाबू याच्यासाठी रामकथा ऐकायला लागते. म्हटलं कशी म्हणजे काय? रामप्रभू ज्या वेळेला नावेत चढत होतेत ना, त्यावेळेला माता सीतेला आधी बसवलं, मग ते बसले. तू झांबलेले का पहिले बसला, बायकोला राहिली मागे. रामकथा प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला शिकवते, प्रत्येक गोष्टीमध्ये शिकवते. आधी पत्नीला मान दिलात, तिचा आधार पतीने बनावत, याचा मागचा भाव माझे प्रभू सांगतायत. या संसार रूपी भवसागरामध्ये पती पत्नी ज्या वेळेला विवाहित होतात, त्या विवाहित जीवनामध्ये पत्नीला पुढे करून प्रत्येक कार्य केलं पाहिजेत, हा भाव माझे रामप्रभू दाखवत आहेत. मग रामप्रभू चढलेत, नंतर लखनजी चढलेत, आणि लखनजी चढल्यानंतर आता त्या ठिकाणी काय केवटजी चढलेत. काय म्हणतात त्याला, चप्पूच ना. तो चप्पू घेतला आणि त्या ठिकाणी तो जो केवट आहे ना त्याचं सुरू झालं. आता त्याची नाव चालू झाली, त्याचं ते नाही का नाव जर चालू झाली तर त्याचे ते नावेचे सुरूच आहेत ना, मस्त आहे. वल्लवरी नाथ वल्लवरी राम, त्याची नाव चालू झाली. अशी ते नावेतले लोक ते हे करतात ना, त्याची नाव चालूच आहे. नाव चालू आहे. नाव चालू आहे. बरं आता नाव चालू असताना अर्ध्यामध्ये आली, अर्ध्यामध्ये चाललंय त्या काठापर्यंत नाव पोचणार. पुन्हा केवटाने नाव फिरवली, मागे आणायला लागलं.
आता ते चालू असताना केवटाचे गाणे म्हणणं चालू आहे. नाव त्या काठावर जायला पोचल्यानंतर त्याने मागे नेली. लखनला राग आला. लखन म्हणायला लागला, अरे दादा, हा सांगणं जास्त मनानं करून राहिलात ना, आता काही म्हणत नाही. आता केवटाचं ते या काठावर पुन्हा आणल्यानंतर पुन्हा तिकडे त्या काठावर न्यायला लागला. त्या काठावर न्यायला लागला तर आता मात्र लक्ष्मणजीला राग आला. लक्ष्मणजी म्हणला, केवट, अरे मगापासून पाहतोय या काठावरचा त्या काठावर, त्या काठावरचा त्या काठावर, अरे बस झालं ना, आम्हाला तर जाऊ दे, नदी पार जाऊ दे ना. ते म्हटले, हो तू नको बोलू म्हटल्यानंतर दोघांचा भांडण होते. शेवटी माझे रामप्रभू म्हणतात, केवट, अरे खरंच केवट, बस झालं ना, आता किती वेळ तर आम्हाला तू फिरून राहिला. केवटानं त्याचं गाणं थांबवलं. म्हटले, ओ प्रभू, थकले तुम्ही? थकले? हा, एवढ्या लवकर प्रभू थकले? 4 चक्रा काय मी तुम्हाला नावेच्या मारल्या प्रभू, तुम्ही थकलात? तुम्हाला श्रम व्हायला लागलात प्रभू? 4 चक्रामध्ये तुम्ही थकलात. आमच्या चक्रा ज्या चालू आहेत त्याचा विचार कोण करील? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. देवा, किती वेळा जन्मा यावे, किती नित्य भावे फजित. किती चक्रा चालू आहेत रे आमच्या, किती चक्रा चालू आहेत. पण प्रभू, आम्ही तुमच्याकडे कधी अपेक्षा केलीत का रे? आम्ही तुझ्याकडे तक्रार केलीत का? किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. अरे आमच्या जन्माचं तर गणित नाही रे दादा. 84 लक्ष योनी घालून दिली आहे तू आम्हाला, आणि या 84 लक्ष योनीच्या भवसागरामध्ये आम्हाला तो फिरवतोय. आम्ही कोण्या दिवशी तुझ्याकडे तक्रार केली नाही? तू 4 चक्रा मारल्या, 4 चक्रा मारल्या, तुला श्रम व्हायला लागलात. प्रभू, सोडतो तुम्हाला मी नावेच्या काठावर, त्या गंगेच्या किनाऱ्यावर, त्या काठावर तुम्हाला सोडतो. पण प्रभू, तुम्हाला फक्त माझी एक विनंती आहे, माझी विनंती आहे. काय विनंती आहे? जानकी माताच्या लक्षात आलं, विनंती मागतोय ना. जानकी मातेच्या हे लक्षात आलं, याला बहुतेक विनंती आहे म्हणजे याला काहीतरी पैसे लागत असतील म्हटल्यानंतर जानकी मातेनं आधीच आपल्या हातातली मुद्रा काढलीत, अंगठी काढली आणि रामप्रभूच्या हाती देऊन रामप्रभूच्या हाती द्यायला लागलेत. सांगितलं, त्या केवटला द्या, त्याला काहीतरी दक्षिणा पाहिजे, आपल्याकडे द्यायण्यासाठी दुसरं तर काही नाही, दुसरं काही नाही. त्यावेळेला केवटाने ती मुद्रा पाहिलीत ना, ती मुद्रा पाहता बरोबर म्हटले, ओ प्रभू, हे कोणाला देत आहे? हे कोणाला देत आहे? हा, हे कोणाला देत आहे? म्हटले, आपण एका व्यवसायाचे लोक आहोत. एका व्यवसायाचा माणूस दुसऱ्या व्यावसायिकाकडून पैसे घेत नसतो. गाडीवाल्याजवळून पैसे घेत नाही म्हणतात. तुम्ही काय मला पैसे देऊन राहिला? मला मुद्रा नकोय म्हटलेत. केवटाच्या जे भाषण ऐकलत ना, लखनला पुन्हा राग आला. लखन म्हणे, तू जास्त बोलून राहायला लागलाय, चुपचाप मुद्रा घे, निघ ना म्हटले. याच्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही, थोडासा प्रवास केला तुझ्यासोबत. शेवटी रामप्रभू त्याला खेचतात. लखन, बिना तिकीट कंडक्टर सोबत भांडत नसतात बाबू, तू शांत बस, तू कशाला बोलतो म्हटले. केवट म्हणतो, प्रभू मला मुद्रा नकोय. मग काय करायचंय? त्यावेळेला म्हणते, प्रभू तुम्ही या नावेत, आपल्या दोघांचा धंदा एक आहे. मी तुम्हाला नदी पार नेतो आणि तुम्ही भवनदी पारून नेतात. फक्त माझी प्रभू एकच इच्छा आहे, जशी मी हे नाव पलीकडून त्या ठिकाणी पलीकडच्या काठावर नेलीत ना, त्याच पद्धतीने माझी सुद्धा तुम्ही नाव पैल थळाला लावली पाहिजे, ही विनंती करताय. नाव किनारे लगा प्रभु जी, नाव किनारे लगा प्रभु जी. नदिया तेरी नाव पुरानी, नदिया तेरी नाव
तेरा प्रभु जी नाव किनारे लगा प्रभु जी नाव किनारे लगा प्रभु जी नाव किनारे लगा नाथु आजू में काहन पावा मिटे दोष दुख दारिद दावा बहुत काल में किन्हीं मजूरी आज दीन विधि बनी बुरी मोरी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम केवट सांगतोय प्रभू मला मुद्रिका नकोय मला आज सगळंच मिळालं आणि सगळं तुला द्यायचंच असेल ना नाथ आज मे काहू न पावा मिटे दोष दुख दारिद दावा बहुत काल मैंने किन्ही मजुरी आजू दिन विधी बनी भुली भुरी प्रभू आता मला नकोय काही आणि तुला सांगत प्रभू आता मी हे नाव चालवणार सुद्धा नाही नाव नाही चालू शकणार आता प्रभू जिथं माझ्या प्रभूचे चरण लागले त्या चरणावर मी दुसऱ्याला जागा द्यायची माझ्याच्याने या जीवनात हे शक्य नाही प्रभू त्यामुळे आता काही झालं तरी चालेल मला ही नाव चालवायची नाही फक्त एक विनंती आहे शेवटी ज्याही दिवशी तुम्हाला असेल या अनाथाचं जे काही नाथा तुला चांगलं करायचं असेल ना तेही तर तू केलं पाहिजे अशी विनंती त्या ठिकाणी करतात आणि त्या ठिकाणी केवटाचा उद्धार करण्याच्या उद्देशाने केवट एकच सांगतात प्रभू आज जीवनामध्ये जो काही आधार मिळाला तो तुझ्यामुळे मिळाला आहे आणि म्हणून आता आम्हाला दुसरं काहीच नको बस एक कर आतापर्यंत जे मिळालं ते तुझ्या कृपेने मिळालं पुढेही जे मिळेल ते तुझ्याच कृपेने मिळेल म्हणून आता माझा फक्त उद्धार केला पाहिजे अशी विनंती केली केवट प्रभूची परत येण्याची वाट पाहण्यासाठी त्याच ठिकाणी ध्यानमग्न झालात पुढे प्रभू भारद्वाजजीच्याकडे जातात आणि भारद्वाजजीच्याकडे गेल्यानंतर तिकडे विश्राम चालू आहे त्यांच्याकडून साधना चालू आहे पण इकडे सुमंताजी मात्र आपल्या अवध नगरीमध्ये परत पोहोचतात राजा दशरथजीला सुमंतजी दिसता बरोबर एवढा आनंद होतो की त्याला असं वाटतं माझ्या रामप्रभूला घेऊन परत आले लगेच सुमंताजी दिसता बरोबर दशरथ राजा आवाज देतोय सांगतो अरे सुमंता आहे व माझा राम कुठे आहे बोलाव त्याला राम कुठे आहे बोलाव त्याला हे ज्या वेळेला विनंती करतात ना त्यावेळेला सुमंताजी सांगतात राजा मी रामप्रभूला आणण्याचा खूप प्रयत्न केला पण रघुकुलाची रीती त्यांच्या मनामध्ये जाणल्यामुळे राजा तुझा पुत्र परत आला नाही हे शब्द ज्या वेळेला ऐकलेत ना जर्जरा अवस्था प्राप्त झालेले राजा दशरथजी पुन्हा त्या ठिकाणी जरा अवस्थेला प्राप्त होतात आणि त्या जरा अवस्थेमध्येच आता मात्र माझा राम जर नाही तर मला जिवंत जगण्याचा सुद्धा अधिकार नाही राहू शकत सुमंताजी म्हणतात राजा सर्वच जर निघून गेले तर आमच्या प्रजेचं काय व्हावं त्यांनी सांगितलं माझ्यातला राम आणि शरीरातला आत्माराम निघून गेल्यानंतर जी शरीराचा खोका खाली स्वरूप होतात ना ती अवस्था माझी झाली आहे माझा राम माझ्यातून गेला आता आत्मारामाला सुद्धा घालवण्याची वेळ आली आहे आणि म्हणून राजा दशरथजी
पडल्या शय्येवरच खऱ्या अर्थाने आधी तर तृष्णा लागलेल्या व्यक्तीला ज्या पद्धतीचं जल प्राप्त व्हावं अशी अवस्था त्यांची झाली होती, पण ती तृष्णा भागवण्यासाठी त्या तहानलेल्याने त्या सरोवरामध्ये त्या तलावामध्ये जावं, तेच तृष्णा भागवण्यासाठी पिलेलं पाणी त्याच्यासाठी विष बनून मरण पत्करावं अशीच अवस्था या ठिकाणी राजा दशरथाची होते. आणि राजा दशरथजी शेवटी आता फक्त रामप्रभूचं स्मरण करायला लागलंय. राम राम कहे राम राम, राम राम कहे राम राम, राम राम कहे राम राम, राम राम कहे राम राम. तनु परी परी रघुवर रघुवर बिरहु, राहु गयहु सुरधार, राम राम कहे राम राम, राम राम कहे राम राम. राजा दशरथाची अवस्था इतकी बिकट झाली, सुमंताची त्यांना समजून सांगतायत, अरे आज नाहीतरी 14 वर्षांनी माझे रामप्रभू येत आहेत. त्यावेळेला सांगायला लागतात, एक एक क्षण मला खऱ्या अर्थाने दुःखाचा झालाय, आणि तो दुःखाचा क्षण मला एवढा भारी जायला लागला की आज एक क्षण मला 14 वर्षासारखा वाटतोय. ते 14 वर्ष मी कधी काढायचे, त्याच्यामुळे मला आज जगायचंच नाही आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी राम विन मज चैन पडेना, राम विन मज चैन पडेना, सुचत नाही का कुणी गेला राम, कसा मला टाकून गेला राम. टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. राजा दशरथाने राम 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 चिंतन करावं, आणि क्षणार्धामध्ये त्याच रामचिंतनामध्ये स्वतःचा देह रामचरणी विलीन करावा. रामप्रभूचं स्मरण करता करता राजा दशरथजी मरण करतोय. 4 पुत्र आहेत दशरथजीला, पण अंत काळाच्या वेळेला मांडी देण्यासाठी एकही नव्हता. खऱ्या अर्थाने आज श्रावण बाळाच्या आई वडिलांचे शब्द खरे ठरत आहेत. 4 पुत्र दशरथा, अंतकाळी एकही नव्हता, एक नव्हता. सुमंताजी ढाय मोकलून रडतायत, 3ही राण्या उपस्थित होतात. अख्ख्या अवध नगरीमध्ये दुःखाचा डोंगर कोसळतो. सुमित्रा आणि कैकई तर ढाय लोक मोकलून रडतायत, पण कैकईच्या मनावर मात्र कुठलाच परिणाम झालेला नाही. कैकई स्थिरच आहेत, उलट आनंदीच आहे. पण तिकडून आता वशिष्ठजी काही सैनिकांना सांगतात, आम्ही सर्वत्र तयारी करतो, तोपर्यंत तुम्ही भरताला बोलावलं पाहिजेत. भरत आजोळकडे आजोबाकडे गेलेले होते, आणि भरताला काय परिस्थिती असावीत बघा. भरताला तिकडे आधीच अपशकुन व्हायला लागले होते. हे सत्य आहे, पण हे सत्य आहे. आपल्या घरात जर कोणी काही असं वाईट कृत्य घडायला लागलं ना, माणसाला करमतच नाही, मन लागत नाही. काहीतरी विचित्र घडणार आहे याचं त्याला कल्पना आधीच होत असते, आधीच त्याची पूर्वसूचना त्याला मिळते की काय असं होते. एखाद्या वेळेला कोणी गावातलं मयत होऊ द्या किंवा काही असं सिरियस असू द्या, आणि ती एखादी व्यक्ती बाहेर आहे, त्याचं मन लागत नाही, मन लागत नाही. तो प्रसंग सहज घडून येत असतो. हा सगळा विचार दशरथ, त्या ठिकाणी राजा दशरथही दिसत नाहीयेत, सैनिक दिसत नाहीयेत. भरत विचार करतो नेमकं झालं काय, आणि झालं काय म्हणून आता भरत आपल्या आईच्याकडे जातो, आणि आपल्या आईच्या गळ्यानंतर
आईला विचारायला लागतात, आई मला काही प्रश्न पडून राहिलेत ग. आपली अयोध्या नगरी एवढी स्मशानवत का वाटत आहे? स्मशानवत का वाटत आहे? आणि दुसरी गोष्ट, मी आलो तेव्हापासून पाहतोय, देखत भर तू बिकट भय भारी, परे चरण तन दसा बिसारी, मातृतात कह देखी सुनाई, कहसिय रामू लखन दो भाई, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. देखत भर तू बिकट भय भारी, पर चरण तन दसा बिसारी, मातृतात कहे देखी देखाई, कहसिय राम लखन दो भाई. आई, बाबा दिसत नाहीयेत, माझ्या बहिणी दिसत नाहीयेत, राम प्रभू दिसत नाहीयेत, लक्ष्मणजी दिसत नाहीयेत, कुठं गेलेत? यांची अश्रूने भरलेले डोळे आहेत. पण काही माता मात्रे, अरे अरे भरत, तुला काय सांगू, अरे आज दुःखाचा प्रसंग नाही, 15-20 दिवसाआधी दुःखाचा प्रसंग आला होता, आज नाही. काय झालं होतं आई? अरे तुला काय सांगूत म्हटले बाळा, अरे कपट चालू होता आपल्यासोबत, कपट चालू होतात. म्हटले काय झालं ताई? कपट कशाचा? त्यावेळेला सांगायला लागलेत, अरे कपट हा होता की ते बरं म्हणून बरं मंथरा माझ्या सोबत होती, ती एकटीच आपली हित करणारी होती, तिच्यामुळे का असेत ना आज खऱ्या अर्थाने आपलं जे काही अहित होणार होतं ना ते टळल्या गेलं. बरं म्हणून बरं मंथरा होती. आई एवढं कोड्यात का बोलते? काय झालं सांग ना, काय झालं सांग ना. काही नाही म्हटले, मला बाकी नको बोलू म्हटले. दादा कुठे आहेत? दादा कुठे आहेत म्हटल्याबरोबर लगेच त्या ठिकाणी सांगतेत ना म्हटले. अगं म्हटले वडील कुठे आहेत? म्हटले वडील, तुला त्या वडिलांच्या मृत्यूच्या घटिकेसाठीच तर आणलं, त्या वडिलांना दहन द्यायचंय म्हणून तो तुला आणलं. वडील, माझे बाबा मरण पावलेत. आई, एवढी दयनीय अवस्था कशी काय झाली? का माझ्या राजा दशरथाला मरण पत्करावं लागलं? अरे काही मोठा विषय नाही, जगलेत ना ते, त्यांचं मोठं आयुष्य जगलेत म्हटले, ते राजपद भोगलत ना त्यांनी, मेलत काय दुःख आहे त्यांचं? आणि काय नाही, त्यांच्या मरणाला जास्त डोक्यावर घेऊ नको, रामाला फक्त वनवास झाला म्हणून ते मरण पावलेत. एवढे शब्द ऐकल्याबरोबर रामाला वनवास झाला? आई, माझ्या दादाला वनवास कसा काय? का म्हणून माझ्या दादाला वनवास मिळाला? काही नाही रे बाळा, काय सांगू, हेच तर कपट सांगत होते तुला. अरे तुझ्या बापाने आणि तुझ्या आईने कपटाने रामाला राजगादी देणार होते. बरी म्हणून बरी मंथरा माझ्याजवळ आली आणि मला सांगितलं की अगं हे कपट करून राहिलेत, म्हणून मी काय केलं, तुझ्या वडिलांना 2 वर मागितले आणि 2 वर मागितल्यानंतर तिला सांगितलं, पहिल्या वराने भरताला गादी, दुसऱ्या वराने त्या ठिकाणी रामाला वनवास मागितलं, म्हणून बरं की बरं राम वनवासाला गेला. हे शब्द जसे ऐकलेत ना, लगेच त्या ठिकाणी भरतजी खड्ग बाहेर काढलं आणि सांगितलं, एका क्षणात तुझं सर धळा वेगळं करून टाकतो. अरे तू सर्पिणी आहेस म्हटलेत, काला नाग आहेस म्हटले तू. आईला शिव्या घालायला लागले. अरे बाळा, मी तुझ्यासाठी केलं म्हटलं, नाव काढू नको माझं तुझ्या तोंडातून, नाव काढायचं नाही. भरताने ज्या वेळेला हे शब्द उद्गारलेत ना, आतापर्यंत केलेल्या प्रत्येक कृत्याचा पश्चाताप कैकेयीला व्हायला लागलात. अरे तुझ्यासाठी केलं. त्यावेळेला भरत म्हणतात, आई अगं तू विचार तरी कसा केलात की मी दादाची राजगादी हिसकवण्यासाठी दादाला त्या ठिकाणी वनामध्ये पाठवते. काय वैराग्य झालं क्षणात, कुठलाच विचार केला नाही. आधी तर आपलं मुलाचं कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी शत्रुघ्नजी आणि भरतजी राजा दशरथाला मुखाग्नी देत आहेत. 13 दिवस त्यांची पूजा विधी त्या ठिकाणी पूर्ण संपन्न करतात. वशिष्ठजी बोलावतात आणि वशिष्ठजी म्हणतात, भरता
तुझ्या आईने आणि वडिलांनी ते शब्द पूर्ण वचन दिलं होतं, त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी आजपासून तू सर्व नियम सांभाळ. उद्याला तुला राजगादी द्यायची आहे. भरत म्हटले तर राजगादी मला नकोय. राजगादीचा अधिकारी जो आहे त्यालाच राजगादी द्यायची आहे. म्हटले करणार काय आहेत? म्हटले माझी एकच इच्छा आहे, मला बाकी काहीच नको आहे, मला फक्त माझा दादा राजगादीवर पाहिजेत. म्हणून राजाचे वल्कल घेतलेत, सर्व कापड घेतलेत आणि सगळ्या अवध नगरीतल्या साधकांसोबत माझा भरत राम प्रभूच्या भेटीसाठी जायला लागलेत. भरत चलो रे अपने राजा को मनाने. सुद्धा राम प्रभूला विनंती करण्यासाठी आमच्या गावात परत येण्यासाठी भरतजी सोबत भगवंताचं चिंतन करू. चलो रे अपने राजा को मनाने, राजा को मनाने, भैया को मनाने, राजा को मनाने, भैया को मनाने. भगत चलो रे प्रभु दर्शन पाने. भगत चलो रे अपने राजा को मनाने. बोले नयन प्रेम की भाषा, राम स्वाति जल भरत पपियरा. स्वाति बूंद बिन तृप्त नदियरा, वियोगी चला जे के चरण मिटाने. भरत चला रे अपने राजा को मनाने, राजा को मनाने, भैया को मनाने, राजा को मनाने, भैया को मनाने. भरत चलो रे अपने राजा को मनाने, भरत चलो रे अपने राजा को मनाने. भरत चला रे अपने राजा को मनाने, राजा को मनाने, भैया को मनाने. भगत चला रे प्रभु दर्शन पाने. भरत सर्व नगरवासियांच्या सोबत, तीनही राण्यासोबत आहेत, शोक कळेमध्ये आहेत आणि अशा अवस्थेमध्ये माझ्या रामप्रभूला परत आणण्याच्या अनुषंगाने उद्देशाने रामप्रभूच्याकडे जात आहेत. पण ज्या वेळेला अवध नगरीतले अनेक लोक येताना आम्हाला दिसलेत ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने निषाद राजांचं लक्ष जातं आणि निषाद राजांचं लक्ष गेल्यामुळे भरत कोण आहे हे माहिती नाही, पण यांची चाल माझ्या रामप्रभूच्या दिशेने आहे आणि रामप्रभूच्या दिशेने असताना हे बहुतेक काय रामप्रभूवर घात करण्यासाठी जातात की काय. म्हणून सर्व सैन्याला निषादराज सावध करतो आणि सगळ्यांना बाण अगदी तीरावर लावून ठेवण्याचा संदेश देतो. फक्त सोडायचं बाकी आहे. तेवढ्यात एका बुजुर्ग असलेल्या व्यक्तीने निषाद राजाला सांगितलं, राजा एकदा फक्त त्याच्यासोबत चर्चा करून बघ कोण आहे ते. वाद घालायचा प्रश्नच उरत नाही. आणि म्हणून ज्या वेळेला निषाद राज भरताच्या जवळ जात आहेत आणि भरतासोबत संवाद साधतात, त्यावेळेला भरतजी सांगतायत मी राम बंधू आहे, रामाचा भाऊ आहे, असे शब्द ज्या वेळेला सांगितलेत ना, अगदी एवढा आनंद त्या ठिकाणी त्यांच्या मनाला होतो. ते लगेच म्हटलेत, अरे रामप्रभूचे जर भाऊ आहात तर माझ्यासाठी तुम्ही रामप्रभूच आहात. एवढा हर्ष त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो.
तो हर्ष त्या ठिकाणी राम दर्शनाची आस म्हणून चाललात हे सांगून लगेच त्या ठिकाणी त्यांना रामप्रभू कुठल्या दिशेने गेलेत त्याचं इत्यंभूत तो इतिहास तो मार्ग त्यांना त्या ठिकाणी सांगतात. भरतजी त्याच मार्गाने पुढे जात आहेत. त्याच मार्गाने पुढे जात असताना लखनजी शाल्व वृक्षावर वर चढून माझे प्रभू जिथं ज्या ठिकाणी विसावा करता आहेत चित्रकूटामध्ये त्या ठिकाणी माझे रामप्रभू विसावा आराम करतायत. इकडे मात्र यांनी लक्ष द्यावं. हा लक्ष देत असतानाच लक्ष्मणजीचं लक्ष भरताच्याकडे जातं आणि भरताच्याकडे गेल्यानंतर रामप्रभूला आवाज देतो, देखो भैया, हा कपटी भरत येताना मला दिसतोय. प्रभू अनेक लोक त्यांच्या सोबत आहेत. बहुतेक तो राजगादीवर चढला, तो विराजित झालाय आणि त्याला इथंही सहन होत नाही म्हणून तो प्रभू आपल्याला मारायला आलाय. बहुतेक प्रभू आज्ञा द्या. क्षणात त्या ठिकाणी त्याच्यावर तीर सोडतो, त्याला निशाण बनवतो आणि लगेच त्याचं गतप्राण करून टाकतो. रामप्रभू म्हणतात, लखन तो जो येतोय तो कसा आहे? त्यावेळेला सांगितलं, त्याच्याजवळ कुठलं शस्त्र वगैरे तुला दिसतंय का? शस्त्र दिसतंय का म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, प्रभू त्याच्याकडे शस्त्र आहे पण ते खाली आहेत, खाली ठेवलेलं आहे. त्यामुळे भरतजी रामप्रभू म्हणतात, लखन असं त्याचं जर शस्त्र खाली असेल तर तो भरत मला मारण्यासाठी आलेला नाही आहे, तो शत्रू म्हणून आलेला नाही आहे. त्याच्यामुळं तू युद्ध करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. भरत ज्या वेळेला समोर येत आहेत त्यावेळेला लखनजी सांगतायत, लखन म्हणतात, भरत अरे पाप्या, इथं आम्हाला मारायला आला की काय? त्यावेळेला भरतांचे शब्द ऐकल्यानंतर लखनजी सुद्धा शांत होतात. दादा, तुला जर माझ्याविषयी खरंच संशय असेल तर या क्षणात मला मृत्यूदंड दे. मी मरण पत्करायला तयार आहे. फक्त त्या मरणाच्या आधी माझी एक विनंती आहे, मला त्या मृत्यूच्या आधी फक्त आता एक कर, मला फक्त रामचरण स्पर्श करू देत. रामचरण स्पर्श करू देत. एकदा रामप्रभूचं दर्शन मला झालं ना का मला कुठलीच आस तुझ्याकडून नाही आहे असं म्हटल्यानंतर रामप्रभू त्याला जवळ घेतात आणि त्याला जवळ घ्या वेळेला घेतात ना त्यावेळेला भरत म्हणतो, दादा मी पापी आहे रे, मी पापी आहे, मी पापी आहे, माझ्यामुळे तुला वनात यावं लागलं. रामप्रभू म्हणतात, भरत तुझं पाप जर एवढं मोठं असेल का तर तुझं पुण्य किती मोठं असावं. तू पापाच्या जोरावर जर आज मला एवढं मोठं म्हणजे तुला मी मिठी मारतोय तर विचार कर म्हटलं तुझं पुण्य किती मोठं असावं. भरत तुझ्या पुण्याईची कस या ठिकाणी करता येणार नाहीत. म्हणून रामप्रभू ज्या वेळेला आलेत ना, रामप्रभूला भरत दिसलेत पण भरतानंतर ज्या वेळेला अख्खी अवध नगरी येताना दिसलीत ना त्यावेळेला मात्र अगदी आनंदाने प्रफुल्लित होतात रामप्रभू. आणि रामप्रभू आनंदाने प्रफुल्लित होऊन रामप्रभू सगळ्यात आधी ज्या वेळेला तीनही राण्या दिसतात ना त्या तीनही राणीपैकी आपल्या आईच्या दर्शनाला जातात. कोण्या आईच्या? कौशल्याच्या. रामप्रभूला ज्या वेळेला आपल्या तीनही माता दिसल्यात ना घरातले, हो हे जागा मस्त आहेत ऐकायचं. तीनही माता दिसल्यानंतर रामप्रभू आधी कैकई मातेच्या जवळ जातात. कैकई मातेच्या जवळ जातात आणि कैकई मातेला खऱ्या अर्थाने अगदी कवटाळतायत. प्रथम राम भेटी कैकई सरल सुभाय भजती मती मोई. आधी ते रामप्रभूला भेटतात. रामप्रभू कैकई मातेला भेटतात. का? कारण रामप्रभूला माहिती आहे रामाला जन्म देणारी जरी कौशल्य असलीत ना तरी रामायणाला जन्म देणारी माता कैकई आहे. या कैकईमुळे रामायण घडतंय. हा, लोक जरी कैकईला कैकई म्हणत असलेत ना, कैकई बोलतात, इतके बोलतात की नाव ठेवत नाहीत. पण तरी सुद्धा तुम्हाला सांगू, माता कैकईला नाव ठेवण्याचा आपल्याला अधिकार नाही. बरं, खूप मोठी आहे ती, खूप मोठी थोर आहे. लोक रावणाला शिव्या घालतात, अरे तुमच्यापेक्षा रावण 10 पट चांगला होता. आपल्याला रावणाला खरं म्हणायचा अधिकार नाही. लोक आजही रावणाला पूजतात. आम्ही आदिवासी भागामध्ये बरेचसे कामं करतो, आजही रावणाची पूजा केली जाते. रावण वाईट थोडी होता, शिवभक्त होता. त्याच्या शिवतांडवाची आम्ही स्तुती करतोच ले का रावण कसा होतात, काय होतात हे तुम्हाला पुढे समजतेच आता. पण एक लक्षात घ्या, हे पात्र नाटक घडवलेलं माझ्या भगवंतानी आहे आणि तो नाटकाचा दिग्दर्शक आहे. त्याला जसं जसं पाहिजे तसं तसं तो सगळं घडवतोय.
ते सगळं त्याच्या इच्छेने घडते. अरे झाडाचं पान त्या देवाच्या इच्छेने हालतात मामा. हा, वृक्षाची हे पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. हे त्याच्या इच्छेनं चालतं, आपल्या नाही. आणि मग हे जर त्याच्या इच्छेनं असेल तर त्या ठिकाणी आधी काही मातेची भेट आहे. काही मातेने पाहिलं. काही माता विचार करत होती, मी कोण्या तोंडाने रामाच्या जवळ जायचं. राम माझ्यासोबत बोलणार नाही, माझ्या तोंडाकडे पाहणार नाही. आपल्याच बुद्धीचे कयास त्या ठिकाणी लावत असताना, तरंग तोडत असताना रामप्रभू आधी जातात, चरण स्पर्श करतात ना, अगदी गार होऊन जाते. विचार करते, मी रामप्रभू सोबत काय कपट केलं आणि रामप्रभू माझ्यासोबत काय वागतायत. अरे यालाच तर रामप्रभू म्हणतात. जो शत्रूलाही त्या ठिकाणी मित्रत्वाचं प्रेम देतो तोच खरा भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्मा दुजा अधिक भाव पाहत नसतो. देव शिव्या घालणाऱ्यालाही तेच देतो जे साधना करणाऱ्याला देतो. आभाळातून पाणी पडतात ना, आता पाणी पडणार आहेत किंवा इथे आजूबाजूला पडले, ते पाणी पडताना ते पाणी विचार करते का हे कोणाचं वावर आहे, अमकाजीचं, तिथं थोडंसं 2 मिली जास्त पडू. हे अर या शेतात खूप दुर्गंध येऊन राहिलेत, या शेतात मला पळायचंच नाही. हा, संत महात्मे म्हणतात, मेघ न देखी हागंदारी शेत. मेघ जसं घाणेरड किंवा चांगलं शेत पाहत नाही, तो जसा सगळेवर सारखी कृपा करतो, सारखा बरसतो त्या परिसरामध्ये, त्या पद्धतीने भगवंत दृष्टाला सुद्धा तेवढंच प्रेम देतो. कृष्ण कोपुनी जासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेने उपदेशू करी तो कैसा न पावेल. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, देवाने ज्याला मारलं ना त्याचाही उद्धारच करून घेतला. मग भक्त आहेत ना, भक्ताचा कसा नाही उद्धार करणार. कैकेयीची भेट घेतली, पण खऱ्या अर्थाने इतकं असून भरतजी मनामध्ये आईच्या विषयी राग व्यक्त करतात. सांगतात, दादा अरे 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 हे कुल घातिकी आहे, घातिनी आहे. हा, हिच्यामुळे हे घर फोडीने आहे. म्हटलं हिच्यामुळे तर आमचं घर फुटलं, तर आपलं घर फुटलं, तुम्ही तिच्या सोबत बोलताय प्रेमाने. सांगतात प्रभू म्हणतात, भरत आईला काही बोलायचं नाही रे. हा, बोलायचं नाही. अरे तीच तर खऱ्या अर्थाने आपली आई आहेत, जननी आहेत. हे सगळं समजावतायत. 4 दिवस त्या ठिकाणी मुक्काम होतो. 4थ्या दिवशी त्या ठिकाणी जनकजी येतात. पण जनकजी आल्यानंतर आता जनकजीची आपल्या मुलीसोबत पहिली भेट आहे. पण ती पहिली भेटही कोण्या ठिकाणी आहे? वनवासामध्ये आहेत, वनवासामध्ये आहेत. अरे बाप आपल्या मुलीला ज्या वेळेला विवाह करून सासरी पाठवतोत ना, तो त्याच अपेक्षेने पाठवतो की मुलगी सुखात असली पाहिजे, आनंदात असली पाहिजे. आणि त्या ठिकाणी जर मुलगी लग्न होऊन जाते आणि 8व्या दिवशी जर तिच्या दुःखाचा एखादा फोन आला, संकटाचा फोन आला, इकडे मन लागते का हो? बरं आता तरी फोन आहेत बोलायला, दिवसातून 4 फोन होतात. 4 फोन होतात. बाई चहा पाणी नाश्ता झाला काय? हो. काव बाई झाला का स्वयंपाक पाणी? काय भाजी गेली ती? झालं. काव दुपारी झोपली होती की नाही? हो झोपली. संध्याकाळचा स्वयंपाक झाला? झाले का भांडे किंड घासणं झाले का? तू जेवली असेल ना? जो 4 फोन. त्या काळामध्ये फोनही नव्हते. बरं लवकर येण्याची सुविधा नाही. एक मुलगी असंच लग्न करून गेली. आई रोज नादा लावायची, का हो प्रभू? नवऱ्याला म्हणते, प्रभू एकदा तर माझ्या बेबीच्या भेटीसाठी, मुलीच्या भेटीसाठी जा, एकदा तर जा, तिचं कुशल मंगल विचारा, ती करी कशी आहे हे सांगा ना, कसं आहे मग सांगा ना. आता बाप म्हटलं, अगं थांब, मला माझ्या मागे काम आहे, 4-5 पैसे चांगले जवळ जमा होऊ देत, मग जातो. असे 2-4 दिवस त्याने टाळाटाळ केली. पण एक दिवस कुठलंच मजुरी नव्हती, काम नव्हती. त्याने विचार केला, आज नाहीतरी मला मोलमजुरी नाही आहे, त्यापेक्षा मग माझ्या दीदीच्या घरी जाऊन काय येऊ नये. आणि मग दीदीच्या घरी जाण्यासाठी लागला. रस्त्याचा प्रवास चालू आहे, चांगले कपडे घातलेत, इस्त्री करून आणलीत. कधी ते इस्त्रीचे कपडे घालत नाही, पण मुलीच्या सासरी जायचं आहे म्हणून इस्त्रीचे कपडे घालून बाप गेलात. आणि बाप गेल्यानंतर रस्त्याने जाताना, गाडीत बसताना एकच विचार करतोय, माझ्या मुलगी एवढ्या मोठ्या श्रीमंताच्या घरी दिलेली आहेत, मी ज्या वेळेला माझ्या मुलीच्या दारी जाईल त्यावेळेला माझ्या मुलीच्या दरवाजाचा मी दरवाजा ठोकला का माझी मुलगी दरवाजा उघडायला येईल. आणि माझी मुलगी ज्या वेळेला दरवाजा उघडेल तिला तिचे बाबा दिसतावरती ती अगदी आनंदित होईल. तिच्या चेहऱ्यावरचा हावभाव कसा असेल, ती काय प्रतिक्रिया देईल, ती तर मला कवटाळेल बहुतेक, आणि ती तर मला जवळ करेल आणि मग मला घरात नेईल, मला चहा पाणी देईल, मला जीव घालेल. असा सगळा विचार करतोय. जाताना सगळ्या मुलीसाठी हाऊस मजा सुद्धा करून घेतली आहेत. आणि हे सगळं विचार करत करत मुलीच्या गावामध्ये बाप पोचतो. मुलीच्या गावामध्ये पोचल्यानंतर पायीच प्रवास म्हणून मुलीच्या घराच्या जवळ जातो. मुलीच्या घराच्या जवळ गेल्यानंतर पाहतो मुलीच्या घराला कुलूप आहे.
मुलीच्या घराला कुलूप आहे. कुलूप आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी 10 दिवस झालेत हो लग्न होऊन, 10 दिवस झाले आणि 10व्या दिवशी घराला कुलूप लागल्यानंतर नवल वाटलं. शेजारच्या घरी विचारलं, का हो अमकाजीचं घर हेच आहे, कुठं गेलेत ते? काही बाहेर फिरायला गेलेत का? काही देवदर्शनाला गेले का? ते म्हटले नाही नाही, देवदर्शनाला नाही. म्हटलं मग कुठं गेलेत? शेतात गेलेत म्हटले. ते शेतात का? त्यांच्या घरी तर शेत वगैरे भरपूर आहेत. फिरायला गेले का? नाही नाही म्हटले, मोलमजुरी करायला गेलेत. मोलमजुरी? माझी मुलगी पण? हा म्हटले, तुमची मुलगी सुद्धा 3ऱ्या दिवसापासूनच तिच्या अंगावरची हळद सुद्धा पिटली नव्हती, तिची मेहंदी सुद्धा निघाली नव्हती, ती शेतात कामं जायला लागली. बाप जो विचार करत आला होता की दरवाजा उघडेल, मला स्नेहाने जवळ करेल, हे करेल ते करेल, किती सुखात असेल हा विचार करणारा बाप आता मात्र मुलीच्या दुःखामध्ये विचार करायला लागला. तिला पहिल्या दिवसापासून एवढं दुःख, 3ऱ्या दिवसापासून? कुठे आहे माझी मुलगी? बघा म्हटले, त्या अमकाजीच्या शेतामध्ये ते कामाला गेलेले होते. बाप आता त्याच इस्त्रीच्या कपड्याची पर्वा न करता त्या शेताच्या रस्त्याने जायला लागलात. आधी तर अर्धा पैजामा भरून गेलात, बाकीचा पैजामा, बाकीच्या कपड्यांना खराटे लागतात काय? कपडे खराब होतात काय? रस्त्याच्या त्या गाळ्याचं वंगण काय लागते? आपल्या कपड्याची पर्वा करत नाही आहे, आपल्या कपड्याची पर्वा करत नाही. शेतातून जायला लागलात, हिरवे डाग शर्टाला लागले तरी सुद्धा त्याच रस्त्याने जायला लागलात आणि त्या रस्त्याने जाता जाता ज्या शेतात मुलगी काम करत होती ना, ते काम करणाऱ्या मुलीचं लक्ष आपल्या येणाऱ्या त्या व्यक्तीकडे दिसलं, व्यक्तीकडे गेलं आणि त्या व्यक्तीकडे गेल्यानंतर पहिल्या नजरेने पाहिलं, डबल नजर खाली केली, पण लगेच पुन्हा वर नजर केली आणि विचार करते, अरे ही प्रतिमा तर माझ्या बापासारखी दिसते, माझा बाप तर नाही आला, पण 10व्या दिवशी माझा बाप कसा काही आणि तो शेताकडे कसा यावा? हा विचार करून पुन्हा एक टक तिकडे बघावं, माझा बापच आहे का? माझा बापच आहे का? जशी जशी प्रतिमा मोठी होते, जसं जसं तो बाप पुढे येतोय, तसा तसा तिचा निश्चय आता खऱ्यामध्ये उतरला आणि म्हटले, हा हा माझा बापच आहे, माझा बापच आहे, माझा बापच आहे. म्हटल्यानंतर बाबा जसे स्पष्ट ओळखू आले, लगेच हातचा खुरप फेकलं आणि आपल्या बापाच्या जवळ धावत गेली आणि लगेच बापाच्या पोटाला बिलगली. सांगितले, बाबा हो इकडे कशाला आलात तुम्ही? त्यावेळेला तो बाप म्हणतोय, पोरी माफ कर ग मला, अगं श्रीमंताच्या घरता समजून तुला या ठिकाणी दिलं होतं, पण मला काय माहितीये तुला हाडाचे काळं रक्ताचं पाणी करण्यासाठी मी या घरामध्ये सुपूर्त केले तुला. पेरी मला माफ कर. ही अशी अवस्था एका संसारिक बापाची व्हावी ज्याच्या घरी काही नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एका सामान्य बापाची जर ही अवस्था होत असेल, जो मिथिला नरेश आहे, जो जनक आहे, जो वक्रदंताला सारख्या त्यांच्या सुद्धा सभेमध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी सभा जिंकावीत, असा ज्ञानी जनक आज आपल्या मुलीच्या भेटीसाठी येतोय आणि पहिली भेट वनवासामध्ये. काय असेल त्या बापाच्या मनाची अवस्था. पण तरी सुद्धा जनकजी मुलीच्या जवळ जातात, धाय मोकलून रडतात, हृदयाशी घेतात आणि म्हणताना पश्चाताप करत नाहीत, उलट म्हणतात, पोरी अगं नाव कमावलं ग, माझं नाव कमावलं. आज मला स्वाभिमान वाटतंय, तू जनकाची जानकी कायस त्याचा स्वाभिमान पोरी मला वाटतोय. अगं तुला सांगूत पोरी, तू जर महलामध्ये राहिली असतीत ना, मला कुठंतरी संकोचित विचार वाटला असतात, पण आज पोरी तू तुझ्या पतीच्या समवेत खांद्याला खांदा लावून सुखात जेवढी सहभागी तेवढी दुःखात सहभागी होऊन ज्या वेळेला तू आलीत ना पोरी, आज माझी छाती त्याही पेक्षा उंच झालीत पोरी. फार स्वाभिमान वाटायला लागलात मला. जनकांची भेट आहेत. जनकांची भेट झाल्यानंतर या ठिकाणी 3 सभा त्या ठिकाणी आयोजित होतात आणि त्या 3 सभा भरल्यानंतर 3ही सभेमध्ये त्या ठिकाणी एकही निर्णय लागत नाही आणि शेवटी निर्णय न लागल्यामुळे परिस्थिती अशी होते, भरतांना रामप्रभू बोलण्यामध्ये फसवतात आणि सांगतात, तू परत गेलं पाहिजे. पण परत गेलं पाहिजे, परत ज्या ठिकाणी जातायत ना, त्यावेळेला परत जाण्याच्या वेळेला भरत म्हणतात, दादा तसा मी परत जाणार नाही, पण परत जर तुला खरंच मला पाठवायचं असेल ना, आता तू रघुकुलाची वचन दिलीत म्हणून मी परत जातोय दादा, पण फक्त एक लक्षात घेत, मी तसा जाणार नाही आणि मी राजगादी तर अजिबात सांभाळणार नाही. पण तुला जर खरंच मला पाठवायचं असेल ना, मग रामप्रभू म्हणतात,
रामप्रभूला त्या ठिकाणी भरत म्हणतो, देवा असं करा, मला तुम्हाला पाठवायचंच आहेत ना, तर मग आता एकच आहे, मागणे ते एक आता आपुल्या द्या पादुका, मला तुम्ही तुमच्या पादुका दिल्या पाहिजेत अशी विनंती त्या ठिकाणी केली. आणि पादुका द्या म्हटल्यानंतर लगेच त्या ठिकाणी रामप्रभू आपल्या घटावर ज्या पादुका आहेत त्या पादुका त्या ठिकाणी भरतजीला देतात. आणि भरतजीला देता बरोबर त्या ठिकाणी भरतजी आपल्या त्या पादुका ज्या आहेत ना डोक्यावर घेतात आणि नाचत नाचत आपल्या अयोध्या नगरीकडे जायला लागतात. राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, शेष पर खड़ा अखियों में पानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी. छिन लागे सदियों जैसे, 14 बरस कटेंगे कैसे, पल छिन लागे सदियों जैसे, 14 बरस कटेंगे कैसे, जाने समय क्या खेल रचेगा, कौन मरेगा कौन बचेगा, कब्र मिलन के फूल खिलेंगे, नदिया के तो फूल मिलेंगे, जी करता है यही बस जाए, हिल मिल 14 बरस बिताए, राम बिन कठिन है एक घड़ी बिताने, राम भक्त ने चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, शीश पर खड़ा अखियों में पानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम के निशानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी. याच्यात सुद्धा आवाज वाढवा माझा. प्रभू त्यांनी पादुका दिल्यात आणि पादुका दिल्यानंतर त्या ठिकाणी बघत असलेल्या भरताने त्या पादुका घेतल्यात आणि पुन्हा आपल्या अयोध्या नगरीमध्ये दिले. पण अयोध्या नगरीमध्ये दिल्यानंतर नेल्यानंतर त्या ज्या पादुका आहेत ना त्या पादुका खऱ्या अर्थाने राजगादीवर ठेवल्यात आणि त्या राजगादीवर ठेवल्यानंतर त्यांनी 14 वर्षापर्यंत तिथला राज्यकारभार सांभाळला. पण 14 वर्षात एकही चोरी लबाडी झाली नाही, एकही डाखा पडला नाही, एकही भ्रष्टाचार झाला नाही, एकही अनितीनं वागलं नाही. पादुकांच्या भरोशावर राज्य चाललंय तिकडे, पण दुःख झालं नाही. इकडे मात्र रामप्रभू अत्री अनुसयाच्या दरबारामध्ये जातात आणि अत्री अनुसयेच्या दरबारामध्ये झाल्यानंतर अनुसया माता त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजीला ज्ञान देतात आणि ते ज्ञान दिल्यानंतर त्या ठिकाणी भक्ती कशी असावी त्याचं ज्ञान त्या ठिकाणी देऊन नमामि भक्त वत्सल कृपालुशील कोमलम भावजामि ते पदांबुजम अनामिका स्वधामदः अशा पद्धतीचं स्तुती त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची केल्या जाते. आणि त्या भगवान परमात्म्याची स्तुती केल्यानंतर आता मात्र अत्री अनुसयाला त्या ठिकाणी विचारतात आम्ही कुठं गेलं पाहिजे. त्यावेळेला
अत्री अनुसया त्यांना उपदेश करते. त्याचं वर्णन गोसावी तुलसीदासांनी केलेलं आहे. हे प्रभु परम मनोहर खाऊ पावन पंचवटी ते नाऊ दंडक बन पुनित पर्व करहु उग्र साप मुनिवर करहु. अत्री अनुसया भगवान परमात्म्याला सूचना करते. त्याच पद्धतीने प्रभू पंचवटीमध्ये जातात आणि त्या पंचवटीमध्ये गेल्यानंतर त्यांना सांगितल्या पद्धतीने ते सगळी वेगवेगळी कुटिया करतात आणि त्या ठिकाणी माझे रामप्रभू आणि लक्ष्मणजीची चर्चा होते. त्यांना अनेक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी दिलं जातं. ज्ञान भक्ती वैराग्याचं जीव माया याचे सगळे प्रश्न विचारले जातात आणि या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी प्रभू दिल्या जातात. प्रभू त्यांना एवढंच सांगतात, एवढं जरी काही ज्ञान असलं ना, पण त्या ज्ञानामध्ये जर प्रेम नसेल तर भगवान परमात्म्याला तुमचं ज्ञान भक्ती पावन होत नाही असं म्हणून खऱ्या अर्थाने ते ज्ञान देत आहेत. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचून काय. भक्तीमध्ये प्रेम असावं लागतं आणि प्रेमासोबतही त्यात अत्यंत महत्त्वाचं आहे नाक आहे. मोती आहे पण नाक नसलं तर मजा नाही. नाक महत्त्वाचं आहे. मोती जर शोभून दिसावा असं वाटत असेल तर नाक अत्यंत महत्त्वाचं आहे. ते महत्त्वाचं आहे. तसं पोथी वाचतोय पण त्या पोथीचा अर्थही समजला पाहिजेत ना. पोथी वाचताना पोथीचा अर्थ समजला पाहिजे. नाही तर पाहायचं काही ना करायचं काही नाही का. एक जावई बुवा सासरवाडीला गेले. सासरवाडीला गेल्यानंतर मग आता सासूला जावई तसाही हरिकच असतो नाही का. इतका हरिक असतो की अगदी किती जावई जुना होऊ द्या तो सासूबाईसाठी नवीनच नाही का. तो किती तुम्ही जसान काय आता ते अधिक महिन्याला गेलं की किती होते साग शिल्ला की जसा नवा होते की नाही तसा किती जुना होऊ द्या हा जवळ नवाच होते. तिथं गेला आणि सासूला भाला हरीक झाल्यामुळे लगेच सासूबाईने जोरजोरात जवळ आले. शिकेल असल्याचा हरीक जास्तच होता. ते इतकं शिकेल होतं की जिथं गादी टाकली होती त्या गादीवर खुर्ची टाकली आणि त्या खुर्चीवर बसला. शिकेल होता ना तो, जास्त शिकेल होता. ते जास्त शिकेल असले की हे असंच होते. अतिशहाणा ते जास्त शिकेल असल्यामुळे मग काय झालं जावई तिथं बसल्यानंतर मग तिथून त्याचं ते चालू झालं. तर पेपर वाचायला लागला. इंग्लिश पेपर त्या सालेले सांगते ओ साले ओ पा म्हणते एसटी उलटी झाली किती मोठा अपघात झाला. त्या साया म्हणतात ती एसटी उलटीने झाली पेपर सरका धरा पहिले झांबलेपणा नका करू पेपर सरका धरा. सासूबाईला पाय मा जवळ कसं इंग्लिश पेपर वाचते कसं वाचता येते आता त्याला काय शायनिंग मारायचं काम. शेवटी काय झालं पत्र पोस्टमन पत्र घेऊन आला आणि पत्र घेऊन आल्यानंतर सासूबाईला आवाज दिला बाई तुमची पत्रिका आली पत्र आलं वाचा. आता पत्र वाचा म्हटल्यानंतर मग सासूबाईने घेतल्यानंतर आता ते अंगठा बहाददार तिले कुठं वाचता येते. आणि आपला जवळच शिकेलाय ना इंग्लिश पेपर वाचून राहिलं तर हे तिला दिसलं. चिनी माकुळे होते पण तिला इंग्लिश ते समजले. म्हणजे आमच्या जवळ बुवानं पेपर वाचला पत्र वाचलं पाहिजे. जवळ बुवाजवळ गेले म्हटले जवळ बापू एवढं पत्र वाचून द्या म्हटल्यानंतर जावयानं पत्र पाहिलं पण जावई लढायला लागला. देश वाढत जावई जसा लढायला लागलात ना त्या ठिकाणी सासूबाईनं पाहिलं म्हणे माय चारती म्हणे मा जवळ डायरेक्ट लढायला लागला. काहीतरी दुःखाची गोष्ट झाली. आता तिचा नवरा जायला होता बहिरगावाले कामाले. तो बहिरगावाले होशील तिले वाटे त्याचं काहीतरी झालं. ती जवळ जसा लढायला लागला तशी सासूबाई जोरजोरात लढायला लागली. जशी सासूबाई रडायला लागली शेजारणीच्या घरात आवाज गेला. शेजारणीच्या घरी जसा आवाज गेला तिले वाटलं माय काहीतरी झालं वाटते. ते आली तिने विचारायला तर पाहिजे की नाही काय झालं काही नाही. बायला काहीच घेणं देणं नसते. काही झालं कोणाच्या घरी बसायला गेलं की असं पदर लावला की लढणं सुरू. पहिले दोन गोष्ट बोल की काही पण ते लढ्याचं सगळं जमते आपल्याला. ते काही थोडं सांगायला लागते. मोले घेतले रळया नाही आसू नानी माया ना प्रेम ना आसू फक्त आसू ना मासू. लगेच तिने रडायला सुरुवात केली. शेजारणी आली ते लढायला लागली. दुसरी म्हणते काय झालं. ती दुसरी आली ते लढायला लागली. तिसरी झाली काय झालं काही लढायला लागली. सगळ्या लढायला लागले.
त्या गावातला एक सुज्ञ माणूस आला, सुज्ञ सुशिक्षित. तो म्हटला काय झालं रडायला, का कोणी काय नेमकं काय समजायला मार्ग नाही. बरं हे रडणारे चालू आहे, त्या रडणारेचा लगेच रडण्याचा अर्थ घेण्यात अर्थ नाही. मग त्या रडणाऱ्या बाईला, शेवटच्या बाईला विचारायला लागला, बाई काय झालं रडायला, तुम्ही का रडून राहिलात? ते म्हणे मला काय माहित बापा, हे लढून राहिली म्हणून मी लढून राहिली. तो शेजारीला विचारते, का बाई तुम्ही काऊन लढता? ते मला काय माहित बापा, ते लढते मी लढून राहिली. चाललं एका जणाला विचारत तिच्या शेजारच्या गावी जे राहत होती की नाही, तिला विचारलं, बाई तुम्ही काय लढून राहिले, तुम्ही तर शेजारीनी या सांगा ना. ते म्हणे मलाही काही माहित नाही, हे लढून राहिली मी लढायला लागली, मला काय घेणं देणं. शेवटी सासूबाईलाच त्यानं धाडस केलं विचारायचं, बाई तुम्ही का लढतायत, काय झालं, काही दुःख आहे काय, संकट आहे काय झालं, काय रडताय तुम्ही? ते म्हणे मला काय माहित बापा, जवळ बॉल लढायला लागले म्हणून मी लढून राहिली. आता शेवटी तो गावातला शुद्ध माणूस जवायाच्या जवळ गेला आणि त्या जवाई बॉल विचारायला लागला, जवाई बापू रडू नका, तोंडानं सांगा. हा नाही बाया म्हणतात ना, लढू नको तोंडानं सांग. लढणाऱ्या बायाले या म्हाताऱ्याचे कामं असतात ते, तोंडानं सांग. जवायला म्हणे तुम्ही तोंडानं सांगा काय झालं, काऊन लढताय? तो म्हणे काय सांगू तुम्हाला, मला हे सासूबाईनं पत्र वाचायला दिलं पण मला पत्रच वाचता येत नाही. अर्थाविन पोथी वाचूनी काय. तसं भक्ती ज्ञान वैराग्याच्या ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना रामप्रभू त्या ठिकाणी त्याला ज्ञान देत आहेत. तू मन मीची करी माझे भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते हे सांगितलं. आणि त्यावेळेला त्यांनी सगळ्या प्रेमाच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना काय झालं, त्याच वाटेने जात असताना एक दिवस रावणाची बहीण शूर्पणखा हे त्या पंचवटीमध्ये येते. आणि पंचवटीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने तिने रामप्रभूला पाहिलं. आणि रामप्रभूला पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने ती रामप्रभूला पाहता बरोबर त्यांच्या शरीराला, त्या सौंदर्याला पाहिलं आणि मोहित झाल्या. आणि त्या अगदी मनामध्ये हा विचार करायला, योगी म्हणावं तर परिवार आहे आणि परिवाराचा लेश म्हणावा तर वस्त्र त्याचे भगवे वस्त्र आहेत, सुंदर राजकुमार दिसतो, राजबिंडा दिसतो. शेवटी ती शूर्पणखा आता त्याला विचारायला लागली, ए बाबा कोण तू, कुठला राजकुमार, कोण आहेस तू? आता ही विनंती केल्यानंतर खऱ्या अर्थाने रामप्रभू तिची थट्टा उडवतात. रामप्रभू थट्टा उडवल्यामुळे आता ही शूर्पणखा काय करते, एक सुंदर रूपामध्ये असल्यामुळे ते म्हणते, प्रभू तुम्ही माझा स्वीकार केला पाहिजे, माझा स्वीकार करा. माझा स्वीकार करा म्हटल्यानंतर रामप्रभू म्हणतात, मी तर काही स्वीकार करू शकत नाही कारण माझं लग्न झालेलं आहे, पण माझा भाऊ म्हटले बिना लग्नाचा आहे. रामप्रभू थट्टा उडवतात आणि ती लखनजीच्या जवळ जाते. लखनजी तिची थट्टा तिचीही उडवतात. तिला राग येतो, तिला वाटतं हे जे काही सगळं चालू आहेत ना, हे फक्त एकट्या स्त्रीमुळे आहेत, हिला जर मारलंत ना मग माझा बरोबर ते स्वीकार करतील असं म्हणून शूर्पणखा ज्या वेळेला माता सीतेवर आघात करण्यासाठी ज्या वेळेला पुढे जाते, लगेच राजे रामप्रभू त्याला सांगतायत आणि त्याला लखनजीला संकेत करतात. लखनजीला जसे संकेत करतात ना, लगेच त्या ठिकाणी लखनजी तिच्यावर खडव्याचा वार करतात आणि खडग्याचा वार करून लगेच तिचे कान आणि नाक संपवतात. कान नाक बिनुबाई बिकरारा हो, जसूत्र वसई लगे रुकै धारा, करभूषण परी गही बिकलाला, तिला एवढा त्रास झाला.
शेवटी ते खलदूषणाच्या कडे गेले. खलदूषण सैन्य घेऊन आलात, पण रामप्रभूने खलदूषणाला सुद्धा मारून टाकलं, त्याचा वध केला. आणि त्याचा वध करून थांबले नाहीत, तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्व सैन्याचा नायनाट केला. लगेच ती रावणाच्या सभेमध्ये आली. आणि रावणाच्या सभेत आला काय? रावणाच्या सभेमध्ये आली. आणि रावणाच्या सभेमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने शूर्पणखा सांगायला लागली, ए रावणा, शत्रूला कधी कमजोर समजायचं नाही, लहान समजायचं नाही. विंचू लहान असोत मोठा असो, त्याचा दंश केल्यानंतर अंगार आग सारखीच होते. तू राजा आहेस, तुझं प्रजेचं हित करणं तुझं काम आहे. लगेच बोलायला लागली. रावण म्हणे, बाई पहिले आलं काय ते सांग, मग बोल. अरे तुला माहिती नाही, खलदूषणासारख्या महापराक्रमी बलाढ्यांना मारलं, काहीच गरज नसताना किती मोठ्या सैन्याला मारून टाकलं. बरं एवढंच नाही, तुला सुद्धा ललकारी द्यायला लागलात. अगं म्हटलं, कोण आहे, असं काय झालंय, तू सांगशील तर खरं. त्यावेळेला शूर्पणखा सांगते, तुला काय सांगावं, एक मी बघितलात म्हटले, कोणीतरी राजकुमार आहेत 2, त्याच्यासोबत सुंदर पत्नी आहे. मी ती बघितली आणि ती बघितल्यानंतर मला असं वाटलं, त्याची जी सुंदर पत्नी आहे ना, ती तुला राणी म्हणून चांगली शोभणार. म्हणून मी त्याला बऱ्या बोलानं प्रेमानं म्हटलं की तुझी पत्नी माझ्या भावाला देऊन टाक. पण त्याने बघ माझी काय अवस्था केली. म्हटले, माझं नाक कापलं, माझे कानही कापलेत. आता खरं सांगा, शूर्पणखा हीच असते. भांडणं लावून देण्याचे कामं, उलटे कसे बोलायचे, कृत्य केलं काय आणि सांगते काय. आणि म्हणून रावणाला मात्र आता विचार पडला, माझी बहीण सांगते, नक्कीच काहीतरी असलं पाहिजे. आणि म्हणून काय करायचं म्हणून एकच विचार केला की मुख्य वैराचे कारण करावेगा दाराहरण. नाथ महाराज म्हणतात, मुख्य वैराचं कारण जर दुसरं काही असेल तर आता पत्नीचं हरण केलं पाहिजे. असं म्हणून खऱ्या अर्थाने आता रावण त्याच्या मामाला मारीचला बोलवतो. आणि मारीचला बोलवल्यानंतर मारीचला सांगतो, मामा, वनामध्ये पंचवटीमध्ये राम, कोणीतरी 2 पुरुष आलेले आहेत, त्याचं नाव राम आहे म्हणतात. मग काही नाही म्हटले, तुम्ही त्याच्या समोर सुवर्णाचं हरिण व्हायचं. तुम्ही हरणीच्या अभिलाषेने राम तुमच्या मागे लागेल, मी इकडे माता सीतेचं अपहरण करून घेऊन जाईल. मारीच म्हणतो, रावणा तुला सांगू काय, ज्या वेळेला तो राम 14 वर्षाचा होता, त्यावेळेला त्याने मला बगर टोकाच्या बाणानं 400 कोस दूर फेकलं होतं रे. आता तो राम मोठा झाला, तो आता काय माझ्या हाल करीन याची अंदाज नाही. मी मृग होणार नाही, मी हरिण होणार नाही, आणि मी त्याला मारायला जाणार, मी मरायला पुढे जाणार नाही. रावण आहे तो. रावण म्हणे, मामा नाही बरं मामा, कारण मी रावण नाही म्हणून. म्हणे, मामा, एक तर तुम्ही रामाच्या जवळ हरण होऊन जा, नाही तर मग मी तुम्हाला मरण देतो. सांगा म्हणे काय मान्य आहे. मारीच्याचे क्षणात डोळे उघडले. म्हणे, हरण होऊन जातो तरी राम मारतो, आणि घरी थांबतो तर रावण मारतो. मग रावणाच्या हातून मरून नरकात पडल्यापेक्षा रामाच्या हातून मरून उद्धार करून घ्यायला पुरते. हे त्या मारीच्याला समजलं, ते आम्हाला आणखी समजत नाहीये. मारीच्याला समजलं आणि लगेच त्यांनी एकच विचार केला की आता काही जरी झालं ना, उभय भाती देखा निज मरणा, तकता किसी रघुनायक सरना. त्याने एकच विचार केला, म्हटले हे मरण तर निश्चितच आहे की नाही. मरणा हक का बाना हे जीना उधार. मग आम्हाला जर मरणच आहे ना आता, मग मरण भगवंताचं स्मरण करून का स्वीकारू नये. आणि हा विचार केला आणि त्या ठिकाणी तो मारीच पंचवटीमध्ये सुवर्णाचं मृग झाला. आणि सुवर्णाचं मृग झाल्यानंतर जानकीच्या समोर गेलं. जानकीच्या समोर जसं जातेत ना, त्याच वेळेला माता जानकी त्याच्यावर मोहित होतात. आणि मोहित होतावर प्रभू रामचंद्राच्या जवळ धावत जातात आणि प्रभूजीला विनंती करतात, प्रभू मी तो सहज पाहिला, आता तो सहज पाहिल्यामुळे माझी विनंती आहे, तुम्ही मला तो मृग दिला पाहिजे. त्यावेळेला राम म्हणतात, तुझी इच्छा आहे म्हणून तुझी इच्छा पूर्ण करतो. कधीतरी हा भाव लक्षात घ्या. आधी माया असलेली माता सीता आहे, पण तिला सोन्याचं मृग समजत नव्हतं का. रामप्रभूला माहित नाही का सोन्याचं मृग नसते. तुम्हाला माहित आहे की नाही, तुम्हाला माहित आहे की नाही सोन्याचं मृग नसते. मग हे तुम्हाला जर माहित असेल तर रामप्रभूला माहिती नसेल का. पण माझ्या प्रभूला ही लीला करायची होती. मायेनं दळून ठेवलेल्या आहेत ना या संसाराला, हे संसारच मुळात त्या पद्धतीचा असतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने
माझ्या प्रभूने सांगावं लखनला, लखन जोपर्यंत त्या ठिकाणी मी हरणाचं त्या ठिकाणी त्या हरणाला मृगाला घेऊन येत नाही तोपर्यंत माता सीतेचं तू सांभाळ केला पाहिजेत. म्हणून रामप्रभू त्या ठिकाणी मारीचाच्या मागे लागतात आणि त्या मारीचाच्या मागे लागल्यानंतर बराच वेळ मागे लागल्यानंतर मारीच जसा जवळ येतो माझे प्रभू त्या ठिकाणी त्याच्यावर बाणाने वार करतात. बाणाने जसा वार केलात ना लगेच त्या ठिकाणी मारीच रामप्रभूच्या आवाजामध्ये मारीच आता सुरू झालं. मारीच आवाज द्यायला लागलाच. लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. हा ज्या वेळेला आवाज आलाच ना त्यावेळेला लक्ष्मणजीच्या कानावर आवाज गेला नाही का? कारण तो रामजीचा आवाजच नव्हता. लक्ष्मणजीचा स्वभाव आहे रामाशिवाय दुसरं काही ऐकायचंच नाही, हा त्यांचा स्वभाव होता. म्हणून त्यांनी रावणाचा आवाज ऐकला नाही, क्षमा मागेल त्या मारीचाचा आवाज ऐकला नाही आणि परिणाम असा झाला बघा. त्या ठिकाणी माता सीतेच्या कानावर आवाज गेला आणि ते लगेच लक्ष्मणजी जोड गेले. अरे लक्ष्मणजी, राम प्रभू संकटात आहेत म्हटले, तुम्ही जा लवकर. तुम्ही जा म्हटल्यानंतर लक्ष्मणजी म्हणतात मैया असं होऊच शकत नाही, माझे राम प्रभू संकटात पडूच शकत नाही. पण जानकी म्हणतात नाही नाही लखनजी, मी आवाज ऐकला, तुम्ही गेलं पाहिजे. रामप्रभू लखनजी म्हणतात आई असं होऊच शकत नाही. त्यावेळेला मात्र जानकी खऱ्या अर्थाने जीवनात पहिली चूक करते. जानकी म्हणते अच्छा लखनजी अब आया समझ में मेरे. आता माझ्या लक्षात आलं तुम्ही रामप्रभूला आणण्यासाठी का जात नाही, त्यांच्या संकटामध्ये धावून का येत जात नाही. आता माझ्या लक्षात आलं माझा अभिलाष धरुनी म्हणी तू वनाशी आला सेवक होऊनी, रामे राक्षस वदलिया वनी तू मला पत्नी करू पाहाशी. लक्ष्मणा, अरे तू माझा अभिलाष धरून वनात आला, तुला माहिती होतं रामाला राक्षस मारेल आणि मग तू मला पत्नी करून पाहशील, मला दासी म्हणून ठेवतील. हे शब्द ज्या वेळेला जानकी वापरतेत ना खऱ्या अर्थाने खऱ्या नाशाला त्यावेळेला सुरुवात होते. लक्ष्मण साधू आहे पण त्या साधूचा अपमान माता जानकी करते. अगदी हृदयामध्ये बाण लागावा त्याच्या वेदनाही जेवढ्या कमी असाव्यात त्याही पेक्षा वेदना माझ्या आता लखनजीच्या हृदयात व्हायला लागतात आणि सांगतात आई या भावना बाजूला सारा क्षणात जातो. फक्त माझी एक विनंती आहे, मी ही रेषा आखून देतो, त्या रेषेमध्ये तुम्ही राहिलं पाहिजे. रेषेचा उल्लेख इथं आलेला नाहीये, तो उल्लेख फक्त असा आहे स्त्रियांनी मर्यादेत राहावं. रेषा आखून देणं म्हणजे मर्यादा आखून दिली स्त्रियांची. लखनजीने मर्यादा आखून दिली, स्त्री धर्माची मर्यादा. आम्ही म्हणतो तुम्ही आम्हाला बंधनात ठेवताय, त्याच्यामुळे स्त्री धर्माची मर्यादा मी सांगत नाही आता, कारण ते जर सांगितलं ना भल्या लोकांना राग येतो. मग ते इंदुरीकर सारख्यावर केसा करतात. आम्हाला त्या भानगडीत पळायचं नाही, तुमचं तुम्ही ऐकलं. पण लखनजी तिला लक्ष्मण रेषा आखून देतात आणि त्या ठिकाणी निघून जात आहेत. तिकडे निघून गेलेत ना, इकडे रावण साधू वेशामध्ये येतो आणि साधू वेशामध्ये आलेला रावण त्या ठिकाणी आवाज येतोय भिक्षाम देही, भिक्षाम देही. रावणाने यावं, भिक्षेसाठी आवाज द्यावा. माता जानकीने सुद्धा कुटियेच्या बाहेर यावं आणि कुटियेच्या बाहेर आल्यानंतर ज्या वेळेला रावण म्हणतोय ताई तुला यायचंय पण तुला घराचा उंबरठा ओलांडून बाहेर यावं लागेल तर मी तुझं पात्र स्वीकारतो, अन्यथा पात्र तुझं स्वीकारत नाही. म्हणून जानकी जशी घराच्या बाहेर प्रवेश टाकते, घराच्या बाहेर प्रवेश टाकणं म्हणजे पाय टाकणं म्हणजे काय, घराची मर्यादा ओलांडणं, घराचे संस्कार सोडून देणं. जी मुलगी जी स्त्री आपल्या घरच्यांचे संस्कार सोडून देते त्याची मर्यादा ओलांडते तिचा रावण हरण करत असतो. मग तो लव जिहादच्या नावाने असू द्यात किंवा कुठल्याही नावाने असू द्यात, ज्या स्त्रियांनी आपल्या घराची मर्यादा ओलांडली तिथं रावण येणारच आणि तो उचलून घेऊन जाणारच. हा नियमच आहे. आणि म्हणून माता जानकीने जसं उंबरठा कुटियेचा ओलांडला लगेच रावण मूळ रूपामध्ये येतो आणि माता जानकीला पुष्पक विमानामध्ये घेऊन निघून जातो. तोवर लखनजी त्या ठिकाणी जात आहेत आणि लखनजी
रामप्रभूच्या जवळ जातात. रामप्रभू म्हणतात, लखन तू कसा काय आला? त्यावेळेला सांगतात, मैयाने मला पाठवलं, तुम्ही संकटात होते. रामप्रभू म्हटले, मी संकटात नाही, पण जानकी 100% संकटात असली पाहिजे, म्हणून आपण निघून गेलं पाहिजे. ज्यावेळेला दोघंही भावंड या ठिकाणी निघून येतात, पाहतात जानकीच कुटीमध्ये नाहीये. इकडे मात्र ज्यावेळेला रावण जानकीला घेऊन जातोय ना, रस्त्याने जाता जाता जटायू नावाच्या पक्षाच्या लक्षात आलं की कोणीतरी स्त्रीचं हरण करून कोणीतरी व्यक्ती घेऊन जातोय, काय करावं? म्हणून जटायू त्या ठिकाणी पक्षी असून स्त्री धर्माचा सन्मान करतात, तिच्या रक्षणासाठी पुढे जाऊन जातात आणि हे पक्ष फक्त वापर करतात, नाही काय? पक्ष फक्त वापर करतात. तो पक्षी जटायू होता, पण त्याला हे समजलं, तो जटायू लगेच रावणावर चाल करून जातो. दोघांचं भयंकर युद्ध होतं. पण युद्ध होत असताना रावण कपट करतो. रावण त्याला विचारतो, जटायू लय युद्ध होत राहिलं, सांग म्हटले तुझा मृत्यू कशात आहे? मीही तुला माझा मृत्यू सांगतो आणि मग आपण युद्ध करूयात. आता तो जटायू साधू वेश बिचारा, साधू कधी कपट करत नाही. जटायू म्हणतो, माझ्या पंखात माझा मृत्यू आहे. रावण म्हणतो, तुझ्या पंखात आहे ना, माझ्या सुद्धा अंगठ्यामध्ये आहेत, कर म्हटलं तुझ्या अंगात किती ताकद आहे. असं म्हणून त्या ठिकाणी जटायू लगेच युद्धाला पुन्हा सुरुवात करते आणि जशी त्या रावणाच्या अंगठ्यावर वार करण्यासाठी त्याला तोचीत दाबून तोडण्यासाठी जातोच ना, लगेच त्या ठिकाणी रावण आपली तलवार काढतो आणि दोन्हीही पंखावर मारतो. लगेच जटायू त्या ठिकाणी धार दिशा जमिनीवर आदळतो. रावण निघून जातो. आता माता जानकीची भेट होत नाहीये, म्हणून लक्ष्मणजी आणि रामजी हाय सीते हाय सीते, माता सीता माता सीता म्हणून आता आवाज देत 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 पुढे जात आहेत. आणि पुढे जात असताना मात्र त्या ठिकाणी त्या जटायूच्या मुखातून हे राम हे राम हे राम हे शब्द ऐकायला येतात. जटायू विचार नामस्मरण करत होतास, तेवढ्यात त्या ठिकाणी रामप्रभू पोचतायत आणि सांगतात, पक्षीराज आपलं नाव काय आणि तुम्ही माझं नित्यस्मरण का करतायत? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, प्रभू माझं नाव जटायू आहे आणि माझं नाव जटायू असल्यामुळे तुमची पत्नी एक राजा अशा पद्धतीने घेऊन जात होतात, तिला मी सांभाळत होतो आणि तेवढ्यात खऱ्या अर्थाने त्याने माझ्यासोबत कपट केलं आणि माझे पंख छाटले. प्रभू माझा अंतकाळ जवळ आला. सगळा वृत्तांत ऐकला तर रामप्रभू म्हटले, तुमची जर इच्छा असेल तर मी तुम्हाला जीवनदान देऊ शकतो. जटायू म्हणतात, एवढा मूर्ख थोडी आहे मी. प्रभू मला सगळा माझा स्वार्थ समजतो प्रभू. अरे जे भाग्य राजा दशरथाला प्राप्त झालं नाही, ते भाग्य जर आज मला प्राप्त होत असेल तर मी मृत्यूला सोडायचं का? मी तर सुखाने त्या मृत्यूला कवटाळू शकतो. प्रभू काहीच नाही म्हटले, मला मरण हवं आहे आणि म्हणून फक्त एकच इच्छा आहे, मला तुमच्या मांडीवर मुंक ठेवून मरायचं आहे. म्हणून रामप्रभू त्यांना आपल्या मांडीवर झोपवतात आणि जटायू मरण पावतो. जे मांडी राजा दशरथाला प्राप्त व्हायला पाहिजे होते, आज ती गादी खऱ्या अर्थाने जटायूला प्राप्त होते. त्यांच्या रामनामाच्या स्मरणामध्ये त्यांची अवस्था प्राप्त होते आणि तिथून खऱ्या अर्थाने माझे रामप्रभू महर्षी वाल्मिकीजीच्या आश्रमामध्ये जातात आणि महर्षी वाल्मिकीजीच्या आश्रमामध्ये जाऊन पुन्हा महर्षी वाल्मिकीजीच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्यांना पुढे जाण्यासाठी पूर्ण ज्ञान त्या ठिकाणी दिल्या जातात आणि ते पूर्ण ज्ञान दिल्यानंतर माझे प्रभूजी आता मात्र माता शबरीच्या कुटीमध्ये जायला लागतात. त्या माता शबरीच्या कुटीमध्ये जायच्या आधी थोडंसं संकीर्तन करूयात. नंतर ते माझ्या एकटीच्या सुखासाठी एवढ्या मोठ्या बोकळाचा जीव दिला जाणार आहे म्हटले, हे काही मला मान्य नाही. मग काय करावं? माता शबरी म्हणते, माझ्या लग्नासाठी एवढ्या बोकळांचा जर जीव जात असेल ना, मग मला खऱ्या अर्थाने हे लग्नच करायचं नाही. हॉल सेटिंग लागली. मग काय करायचं? शेवटी त्यांनी एकच विचार केलात. म्हटले, लग्नच जर मी केलं नाही तर खऱ्या अर्थाने माझा बाप मला या जीवांचा बळीच घेणार नाही. म्हणून शबरी माता रात्रीच्याच वेळेला आपल्या घरातून पळून जाण्याचा विचार करतात. आणि रात्री जायचं, पण आपल्या बापाचं सगळीकडे राज्य आहेत, मग कुठं जाणार?
म्हणून शबरीने एका बाजूला दुर्गंध आला. त्या दुर्गंधीच्या वाटेने शबरी जायला लागली. तिथं पाहलत मेलेला उंट दिसला. शबरीच्या लक्षात आलं हा मेलेला उंटच एवढ्या मोठ्या जीवाला मरणापासून वाचू शकतो. शबरीने तसं तर दुर्गंधी त्याला असह्य होत होती, पण तरी शबरी माता एकच विचार करते की मी जर खऱ्या अर्थाने या जीवाला जर वाचवायचं असेल तर या मेलेल्या जीवाचा आधार घ्यावा लागेल. म्हणून शबरी त्या मेलेल्या उंटामध्ये लपून राहते. मेलेल्या उंटामध्ये लपून राहते आणि आपल्या बापाचं पाठवलेलं सैन्य त्या दुर्गंधीकडे येत नाही. त्यांना असं वाटतं इकडे काही शबरी माता येणार नाही आणि म्हणून ते तिकडे येत नाहीत. शबरी मातेचं काम पत्ते होतं आणि शबरी माता सैनिक निघून गेल्यानंतर पुन्हा निघून गेल्यात आणि निघून गेल्यानंतर ती माता शबरी गुरु मातंगजीच्या आश्रमामध्ये सेवा करायला लागली. पण तीही सेवा काही त्यांच्या समोर नव्हती, त्यांच्या मागेच होती. त्यांच्या मागे समोरची सेवा तर खूप काही केल्या जाते, मागे सुद्धा सेवा करणारे अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि म्हणून गुरु मातंगजी आश्रमाच्या बाहेर स्नान करण्यासाठी ज्या वाटेवर जायचे ती आपल्या हाताने तिथला मार्ग स्वच्छ करायचे. पण एक दिवस जी माता शबरी रोज स्वच्छता करते ती माता शबरी त्यांना खऱ्या अर्थाने निदर्शनात आली. आणि निदर्शनात आल्यानंतर भिल्ल जमातीची एक स्त्री आमच्या वाटेमध्ये स्वच्छता करतेत म्हटल्यानंतर महाराजांना सांगायला लागले, गुरु मातंगजीला म्हणायला लागलेत शिष्य बाकीचे, महाराज आपली तर साधना वायाला गेली. आज आपली साधना वायाला गेली. म्हटलं काय? अहो म्हटले ती बघा ना, म्हटले ते अशा या बाईच्या हातून आपल्या रस्त्यावरती स्वच्छता होत होती. म्हटले काय करायचं? त्यावेळेला शेवटी गुरु मातंगजीच्या मनाला तर काही वाटलं नाही, पण हे शिष्य मात्र त्या ठिकाणी तिरस्कार करायला लागले. पण तिचा तिरस्कार केला, साधूचा तिरस्कार केला. आणि शिष्य स्नानासाठी ज्या वेळेला जातात ना तिथलं सरोवर सगळं रक्तानं माखलेलं दिसलं. आणि विचारलं आता हे काय करायचं, हे स्वच्छ कसं होईल, सगळीकडे घाण आहे, आम्ही स्नान करायचं कसं? शेवटी गुरु मातंगजीच्या जवळ शिष्य धावत गेले आणि सांगितलं, महाराज आपला सरोवर सर्व रक्तानं माखलेलं आहे, स्नान करण्यासाठी जागा शिल्लक नाही, करायचं काय? गुरु मातंगजी विचार करतात, हे रक्त जे आहेत ना हे जे आम्हाला दिसायला लागलं हे रक्त फक्त आणि फक्त खऱ्या अर्थाने आम्ही माता शबरीचा जो तिरस्कार केला त्याच्यामुळेच आहे. म्हणून सांगितलं जा आता तुम्ही त्या शबरी मातेचा तिरस्कार केलात ना, आता तुम्ही सगळे माता शबरीच्या जवळ जा, तिचे पाय धुवा आणि तिचे पाय धुतलेलं पाणी त्या सरोवरामध्ये टाकून द्या, ते सरोवर निर्मळ होईल असं सांगितलं. मग मात्र त्या ठिकाणी शिष्यांना त्यांचा अधिकार समजला आणि गुरु मातंगजीने शबरीला सुद्धा आशीर्वाद दिला. शबरी जा म्हटले, एक दिवस तुझ्या सेवेवर मी संतुष्ट झालो आणि तुझ्या सेवेचं फल तुला देतोय. एक दिवस तुझ्या आश्रमामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र तुला दर्शन देण्यासाठी येतील. आता हा विषय ज्या वेळेला सांगितलात ना, माता शबरीला ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला रामप्रभूचा जन्मसुद्धा झालेला नव्हता. पण तेव्हा ज्या वेळेला माता शबरीला सांगितलं ना तेव्हापासून रोज माता शबरी जी वाटा आहेत, जे मार्ग आहेत त्या मार्गावर रोज स्वच्छता करायची, वनातील फुलं तोडून आणायची आणि त्या फुलाची रांगोळी त्या ठिकाणी काढायची, सुंदर फळं त्या ठिकाणी एकत्रित करायचे आणि रोज आपली वाट, आपल्या रामप्रभूची वाट पाहायची. माझा प्रभू कधी या आश्रमामध्ये येईल अशा पद्धतीची वाट माता शबरी पाहते. सुंदर वर्णन आहे. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, राम रघुनंदना, राम रघुनंदना, राम रघुनंदना,
भक्ती मनामध्ये हाच एक आस करून बसली आहे. हे आता हे असं काही म्हटलं की नाही यायले की हे सहन होत नाही की या पोट्ट्याला वाटतं काय गाणे म्हणून राहिले, काय चालू आहे, नाही का? सुंदर आहेत ना. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. शबरी रोज विचार करते, आएगे रघुराई तो मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. माता शबरी रोज एकच आज बसून घेते, ते एकच मनामध्ये भाव ठरते, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएगे, रोज वाट पाहते. आता कधी हे म्हटलं तर पाकशी तोंडावर हसले, त्याला हे पाहिजे, माझा टाइम समोर चालला, कब आएगे असा विचार करतायत. आणि मग मात्र एक दिवस असा येतो की त्या ठिकाणी त्या दिवशी राम प्रभू त्या वाटेने यायला लागतात. त्यावेळेला राम प्रभू ज्या वेळेला येत असतात ना, त्यावेळेला राम प्रभूच्या भजनामध्ये माता शबरी तल्लीन झालेली असते. ते दृश्य माझ्या राम प्रभूला दिसतात. जय श्री राम, जय 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 श्री राम. आपणही माता शबरी सोबत सगळ्यांनी प्रभू रामचंद्रजी आम्हालाही दर्शन देण्यासाठी आले पाहिजेत, याच्यासाठी सगळ्यांनी टाळ्यांच्या गरगटामध्ये खऱ्या अर्थाने रामप्रभूचं आवाहन करायचं आहे. जय श्री राम, जय 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 श्री राम, जय श्री राम, जय 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 श्री राम. शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस है मन में, राम दरस की आस है मन में. जय श्री राम, जय 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 श्री राम. श्रद्धा से निष्ठिन राम राम रटते जाए पलकी, ओ राम निहारे श्रद्धा से निष्ठिन, राम निहारे श्रद्धा से निष्ठिन. देखल राम को इस जीवन में, राम दरस की आस है मन में. शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस है मन में, राम दरस की आस है मन में. जय श्री राम, ओ जय श्री राम, जय श्री राम, ओ जय श्री राम.
म्हणतात दादा बोरं खाऊ नको, आंबट असू शकतात. शबरी माता म्हणते लखनजी बेर खट्टे नाही है, मिठे है. ते म्हटलं तुला कुठं मग तू काय आत शिरली का म्हणे त्याच्यात? ते म्हटलं आत शिरली नाही, पण मी खाऊन बघितले म्हणे. जे खाल्लेले जे गोड होते तेच ठेवले, बाकीचे टाकून दिले. लखन शब्द ऐकत्याबरोबर म्हणे दादा आता तर अजिबातच खाऊ नको. और पहिले तिचे दात पाय म्हणे कोण्या पशुना घासते की दंतकांतीनं घासते की विठोबानं घासते पाय म्हणे तिचे दात. लखनजी खात नाहीत, पण माझे प्रभू रामचंद्रजी मात्र रुचीने बोरं खातात. लखनने का खाल्लं नाही? खरंच त्याने शबरी मातेचा तिरस्कार केला काय? खरंच शबरी मातेचा तिरस्कार केला काय? इतके लखनजीची बुद्धिमत्ता वाईट होती काय? आणि बुद्धिमत्ता जर वाईट असेल तर ते रामप्रभूचे भाऊ कसे काय? मग एवढं सगळं असून सुद्धा रामप्रभू बोरं खात आहेत. लखनजी का खात नाहीत, का तिरस्कार करतात? त्याच्या मागचं कारण आहे. लखनला माहिती होतं दादानं जर म्हटलं बोर खाय तर वाया जाईल, मला काहीतरी कारण पहिलेच काढावं लागेल. का? कारण लखनला माहिती होतं आज जर मी काही खाल्लं तर पुढचा कार्यक्रम बरोबर होणार नाही. का? कारण लखनला माहिती होतं मला मेघनाथाला, मला इंद्रजिताला मारायचं आहे आणि त्याला तोच मारू शकतो जो 14 वर्ष उपवाशी आणि 14 वर्ष न झोपलेला असेल, तोच मारू शकतो. म्हणून शबरीचे बोरं न खायचे याच्यासाठी लखनजीनं नाटक केलं. नाही तर लखनजी काय इतक्या नीच दर्जाचे होते काय कोणाचा अपमान करतील? माणसाचं तर असं असतं की जेवण करायला गेला की त्याने जेवणाची स्तुती करावी, नाही का? हे असते. पण महत्व आहे. लखनजी तरी तिरस्कार करतात कारण त्या तिरस्काराच्या मार्गे त्यांना सुद्धा खऱ्या अर्थाने पुढे धर्म कार्य करायचं होतं, थोर कार्य करायचं होतं. म्हणून लखनजी त्या ठिकाणी त्या बोराचा तिरस्कार करतात आणि तिथून खऱ्या अर्थाने आता किष्किंधा कांडाला सुरुवात होते. माता शबरीची आज्ञा घेऊन हे सगळेचे सगळे सुग्रीवजीच्या आश्रमाकडे, त्यांच्या भेटीसाठी जायला लागतात. आता ज्या वेळेला भेटीसाठी जायला लागतात ना, त्यावेळेला पर्वताला जात असताना सुग्रीवाला भीती वाटते की 2 पुरुष कोणीतरी येऊन राहिलेत आणि त्यांच्याजवळ धनुष्य आहेत. ते धनुष्य असलेले हे 2 पुरुष दुसरं तिसरं कोणी नाहीत. बहुतेक वालीनंच यांना मला मारण्यासाठी पाठवलं वाटतंय. मग मारण्यासाठी पाठवलंयत ना, मग त्यांचे सुग्रीवाच्या सभेमधीलच एक थोर पुरुष असलेले हनुमंतराय आज खऱ्या अर्थाने पहिल्याने आपल्या धर्म मंडपामध्ये हनुमंतराय तर तसे पहिल्या दिवसापासूनच आहे, पण हनुमंतरायचा प्रवेश होतोय. आपण हनुमंतरायचा जयघोष करूयात. पवनसूत हनुमान की. हनुमंतरायला त्या ठिकाणी सुग्रीव सांगतात तुम्ही काहीही करा, पण आधी त्या ठिकाणी ते कोण आहेत त्यांचा तपास करून घ्या म्हणून त्यानंतर हनुमंतराय एका ब्राह्मणाचं रूप धारण करतात आणि ब्राह्मणाचं रूप धारण करून त्यांच्या जवळ जातात. आणि त्यांच्या जवळ गेल्यानंतर पाहतात एवढं सुंदर स्वरूप आहे. कोण आहात तुम्ही? लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये. त्यांची स्तुती करतायत. कोण आहात तुम्ही? विचारतायत. कठीण भूमी कोमल पदगामी कवन हे तू बिचरहू बनशामी स्वामी. बनस्वामी आहे, बलम स्वामी. कोण्या हेतूने तुम्ही तुमचे पाय पाहिल्यानंतर आमच्या लक्षात येते फार नाजूक पाय आहेत तुमचे, आणि मग अशा कठीण भूमीवर तुम्ही नाजूक पायानं चालताय. कोण आहात तुम्ही? कुठल्या हेतूने या ठिकाणी यायला लागलात? ज्या वेळेला हनुमंतरायाला रामजी सगळा वृत्तांत सांगतात. आज हनुमंतराय म्हणतात माझ्या जीवनाचं पार न फेटलं. ज्या प्रभूची आस जीवनामध्ये खऱ्या अर्थाने मी लावून बसलो होतो, आज त्या प्रभूची भेट मला झाली. आणि मग लगेच त्या ठिकाणी हनुमंतराय कुठलाच विचार न करता त्या ठिकाणी हनुमंतराय त्यांना आपल्या मूळ रूपाला येतात. आणि मूळ रूपाला येऊन हनुमंतराय म्हणतात प्रभू हाही सेवक तुमचा दासच आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही आज एवढं थोर दर्शन आम्हाला दिलं, माझ्यासाठी तुमच्याजवळ काही जागा आहे का? त्यावेळेला रामप्रभू म्हणतात हो हनुमंता, तुझ्यासाठी माझ्याजवळ एवढी जागा आहे. तू मला लक्ष्मणापेक्षा सुद्धा प्रिय आहेस.
हे शब्द ज्या वेळेला वापरले हनुमंतराय तर एवढे आनंदित होतात, पण लखनजी नाराज होतात. लेखा एवढ्या दिवस झाले रामप्रभूसोबत सेवा करून राहिलो, हा म्हणते मला एकही दिवस चांगलं म्हटलं नाही, हा 2 मिनिटं झाले बाबा यांना भेटला नाही, हे म्हणतात की तू मला लक्ष्मणापेक्षा सुद्धा प्रिय आहेत. तर रामप्रभूला माहिती होतं पुढलं काम हनुमंतरायच करणार आहे. आणि एखादा व्यक्ती जर चांगलं काम करत असेल ना तर जवळच्याला एखाद्या वेळेला मागे साथ ठेवावं लागते, पण दूरच्याला दुसऱ्याला म्हणायला लागते की नाही गड्या हा पाय तो खूप आहे, निलेश भाऊले काहीच जमत नाही, पण हा असा वाजवते गड्या काळी न वाजवते आहे की नाही. दांड्याच्या काळ्या आहेत काय दांडिया टिपऱ्या म्हणतात त्याला आपल्या भाषेत. हनुमंतरायाला आपलं प्रेम दाखवलं. लक्ष्मणजीला राग येतो, पण रामाश्रयाशिवाय त्या ठिकाणी जाऊ शकणार नाहीत. म्हणून रामप्रभू म्हटलेत एवढं वरचं आहेत मी कसं जायचं, तर आमच्याच्याने एवढ्या सुग्रीवाच्या त्या गादीपर्यंत पोहोचता येणार नाही. रामप्रभूला जसे शब्द ऐकलेत हनुमंतराय म्हणतात देवा तुम्हाला कुठं पायी चालावं लागते, वेळ किती लागेल, तुम्हाला जर पायी गेलं तर आता 2 वाजून गेले, मग तर आपल्याला 8 दिवस तर वर चढायलाच लागले. म्हटले चिंता करू नका, तुम्ही माझ्या दोन्ही खांद्यावर बसा आणि तुम्हाला मी सुग्रीवजीच्या भेटीसाठी घेऊन जातो. असं म्हटलं हनुमंतरायने दोन्ही राम लक्ष्मणजीला आपल्या खांद्यावर बसवलं आणि खांद्यावर जसं बसवलं लगेच त्या ठिकाणी हनुमंतरायने जयघोष केला, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हनुमंतरायने जय घोष केला आणि जे उड्डाण घेतलं ना लगेच माझ्या भगवान परमात्म्याने ती हनुमंतरायने त्यांना आपल्या खांद्यावर उचललं आणि वर घेऊन गेलेत. वर घेऊन गेल्यानंतर सुग्रीवजींची भेट झाली. ते भेट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने काय प्रसंग झाला, काय घडलं, काय बोललेत, पण ते सगळं बोलायच्या वेळेला संध्याकाळ झाली होती. त्यावेळेला सुग्रीवजी म्हटले तर रामप्रभू तुम्ही आराम करा, आराम करा. त्यावेळेला रामप्रभू सुद्धा एक दिवस सुग्रीवजीच्या त्या किष्किंधेमध्ये आराम करतात. मला वाटते आता एवढे थकलेले रामप्रभू आहेत, त्यांना उठवणं काही बरोबर वाटणार नाही आणि उद्या त्यांना युद्धसुद्धा करायचं आहे. म्हणून सर्वस्वी विचार करता आज रामप्रभूला आपण किष्किंधेमध्ये झोपू घालू. बाकीचा जो काही वृत्तांत आहे तो उद्याच्या कथेमध्ये पाहू. पण आता हनुमंतराय कथेमध्ये